होत आहे का? नसर होत तर रेकॉर्ड करून टाक. नमस्कार, मी तेज बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. हां, लक्ष द्या. ठीक आहे, आपण भारतीय राज्यघटनेचा महत्त्वाचा भाग पाहून राहिलो, आणीबाणी. पोलीस भरतीपासून तर MPSC आणि UPSCच्या सर्व परीक्षेत प्रश्न येते आणीबाणीवर. याला इंग्लिशमध्ये म्हणते इमर्जन्सी. भारतीय राज्यघटनेत जर्मनीकडून ही संकल्पना घेतली आहे. कोणाकडून घेतली? जर्मनी. भारतीय राज्यघटनेच्या भाग 18 मध्ये कलम 352 ते कलम 360 दरम्यान 3 आणीबाणीचे प्रकार दिले आहे. किती? आता 3 आणीबाणीपैकी 2च आणीबाण्या आतापर्यंत आपण वापरल्या, राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट म्हणजेच राज्य आणीबाणी. सर्वाधिक कोणत्या आणीबाणीचा वापर केला असा परीक्षेत प्रश्न विचारते तर लिहायचं राज्य आणीबाणी. कशाचा? राज्य आणीबाणीचा सर्वात जास्त वेळा वापर केलेला आहे. पण कोणती आणीबाणी वापरली नाही तर आर्थिक आणीबाणी वापरलेली नाही. आणीबाणीचे किती प्रकार? 3. राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. कलम 352, कलम 356, कलम 360. ठीक आहे. तिन्ही आणीबाण्या जाहीर करते भारताचे राष्ट्रपती. ठीक आहे. पण 2 आणीबाण्या पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आणि 1 आणीबाणी राज्यपालाच्या सल्ल्याने. कोणाच्या सल्ल्याने? हां, तर ते कोणती आणीबाणी कोण जाहीर करते ते पाऊस. ठीक आहे. इमर्जन्सी ही संकल्पना कोणाकडून घेतली म्हणलं? कोणाकडून घेतली? हां, जर्मनी या देशाकडून घेतली. आणीबाणी पाहत असताना एक सेपरेट चॅप्टर आहे, सेपरेट भाग आहे. पण हे राष्ट्रपतीच्या अधिकारातच आपण आणीबाणी पाहून राहिलो. मग वेगळे चॅप्टर पाहायचे काम नाही आणि डबल वाचायचंही काम नाही. आणीबाणीमध्ये अशा बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला MPSC राज्यसेवा कंबाईनच्या परीक्षेत आतमधले प्रश्न विचारते. पोलीस भरतीले साधे सोपे प्रश्न येतात का? राष्ट्रीय आणीबाणीचं कलम कोणतं? तर 65 पोटे रट्टा मारते 352. राज्य आणीबाणीचं कोणतं? 356. कोण डिक्लेअर करते? राष्ट्रपती. बाकी त्याच्यावर तर त्याला भेंडबी माहीत राहत नाही. पण तुम्ही भारताचं संविधान वाचत आहे, तुम्ही मोठाले पुस्तक रेफरन्स करत आहे, तर त्याच्यातलं मी जे आज शिकवत आहे ते सगळे सब पॉईंट तुम्हाला काढून सांगत आहे. सोपं आणि सुटसुटीत. अगाऊ जास्त लोड घ्यायचं काम नाही. पण भारताची आणीबाणी समजून घ्यायची आहे तर आपण पहिले पाहू राष्ट्रीय आणीबाणी. का पाहू? हां, पण राष्ट्रीय आणीबाणी डिटेल समजून घ्यायची आहे तर भारताचं बॅकग्राऊंड पाहणं आवश्यक आहे. ज्याले भारताचं बॅकग्राऊंड माहीत नाही त्याले आणीबाणी समजत नाही. मग आता लक्ष द्या, आणीबाणीचे 3 प्रकार. किती प्रकार? बेडुकरेव किती प्रकार? राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट यालेच म्हणते राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. हे जे कलम आहे, ठीक आहे, कोणतं? कलम 356. याचा वापर सर्वात जास्त झाला. केंद्र सरकार याचा वापर राज्याची सरकार पाडण्यासाठी हत्यार म्हणून करते. हे काम पहिले इंदिरा गांधीनं केलं, तेच आता मोदी बापूसाहेब करत आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचे जसे तसे पॉईंट पाहिले आणि त्याचाच वापर करत आहे. हे जे सरकार आता म्हणत आहे 1 नेशन 1 इलेक्शन, इट इज इम्पॉसिबल. इट इज इम्पॉसिबल ड्यू टू आर्टिकल 356. इट इज नथिंग पॉसिबल. ठीक आहे, हे पॉसिबल होऊ शकत नाही. 1 नेशन 1 इलेक्शन, 1 नेशन 1 इलेक्शन घ्यायचं आहे, हे कॅन्सल करायला लागेल. कोणतं? हा, कलम 356. मी सांगतोच, ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू आपण. 1 नेशन 1 इलेक्शन होऊ शकत नाही. ठीक आहे, होऊच शकत नाही. आणि झालंय 10 वर्षात पुन्हा सत्यानाश होईल ह्या कलमामुळे. कोणत्या कलमामुळे? कलम 356. ठीक आहे, तुम्हाला सांगतो परीक्षेत प्रश्न येईन. आयोग लय पुढचा विचार करते, आपण बी पुढचा करायचा. आयोग प्रश्न विचारण का खालीलपैकी कोणत्या कलमान्वये 1 नेशन 1 इलेक्शन प्रभावित होऊ शकते? समजलं का? किंवा 1 नेशन 1 इलेक्शन हे, ठीक आहे, कोणत्या कलमामुळे फेल जाऊ शकते? हेच कलम आहे का याच्यामुळे फेल होऊ शकते? कोणत्या कलमामुळे? कारण ह्या कलमाचा वापरच केंद्र सरकार, राज्यातलं सरकार जर आपलं नसन तर पाडासाठी वापरते. हे जे तुम्ही पाहून राहिले सत्यानाश महाराष्ट्रात मागं झाला. सकाळी पायट शपथविधी घेतला, लोक झोपूनच होते. मी डोळे उठून पाहतो, च्या बहीण मागच्या वर्षीचं होय का म्हणलं हे. ठीक आहे, हे कवा बी, ठीक आहे, 5ला पायरा शपथविधी घेते, चोरून आल्यासारखे का चोर होय साले का कोण होय तर. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. आणीबाणीचे 3 प्रकार: राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. भारताचे लक्ष द्या बे, भारताचे राष्ट्रपती कलम 352 नुसार
पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने संपूर्ण भारतामध्ये किंवा भारताच्या एखाद्या भूभागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकते. ज्या दिवशी घोषणा केली आणीबाणीची राष्ट्रपतीनं त्या दिवशीपासून इमर्जन्सी लागू होते. पण राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा राष्ट्रपतीनं केल्याबरोबर 1 महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून त्याची परवानगी घ्यावी लागते. मी का म्हणलं समजलं का? आता 3-4 पॉईंट रपारप क्लिअर केले. आणीबाणी तिन्ही आणीबाणी जाहीर कोण करते? राष्ट्रपती. पण राष्ट्रीय आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी ठीक आहे राष्ट्रपती जाहीर करताना पंतप्रधान मंत्रिमंडळाचा सल्ला घेते आणि राष्ट्रपती राजवट जाहीर करताना कोणाचा सल्ला घेते? राज्यपालाचा. काहून तर राज्यपाल लेटर पाठवते कोणाले? राष्ट्रपतीले. माया राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा. राष्ट्रपती राजवट राज्यात लागू केली राज्य आणीबाणी का राज्याचं सरकार होते बरखास्त. ठीक आहे, विधानसभा बरखास्त नाही होत. का बरखास्त होते? सरकार. पण डायरेक्ट सरकार सत्ता कोणाच्या हातात जाते? केंद्राच्या. हे असं बदमाश कलम आहे. कोणतं? पण ते वापरा कायच्यासाठी दिलं संविधानात? इमर्जन्सी पोझिशनमध्ये वापरासाठी दिलं. पण हे साले आपल्या फायद्यासाठी वापरते. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं ना राज्यघटनेचा खरा वापर इंदिरा गांधीनं केला. कारण इंदिरा गांधी जेव्हा ठीक आहे जेव्हा भारताचं संविधान बनणं चालू होतं प्रेक्षक गॅलरीत जाऊन बसेन चर्चा ऐके. तिला माहीत होतं कोणतं कलम कसं आणि कशा पद्धतीनं वापरायचं. राज्यघटनेच्या 40 कलमात दुरुस्त्या करणं साधा आहे का बे? 42व्या घटना दुरुस्तीनं पुरी अर्धी राज्यघटना बदलून टाकली होती. त्याला मिनी राज्यघटना म्हणते, मिनी कॉन्स्टिट्यूशन. तर हे सगळे इंदिरा गांधीनं केलं आणि ते इंदिरा गांधीनं ठीक आहे पूर्ण कलम तिला माहीत होते का याचा वापर आपल्या फायद्यासाठी कसा करता येईल बरोबर केला तिनं. आता लक्ष द्या. मग कलम 300 का सांगितलं म्या? कोणत्या भागात आहे? आणीबाणी कोण्या भागात आहे? संविधानाच्या भाग 18 कलम 352 ते 360. ठीक आहे, त्याच्यानंतर काय सांगितलं? कोणाकडून घेतलं? जर्मनी. आणीबाणी किती प्रकारच्या दिल्या आहेत? 3. राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी. राज्य आणीबाणीला दुसरं नाव राष्ट्रपती राजवट. तिसरी आणीबाणी. मग ठीक आहे पहिले पाहू राष्ट्रीय आणीबाणी. भारताचे राष्ट्रपती कलम 352 नुसार पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने भारताच्या एका विशिष्ट भूभागात 3-4 राज्य मिळून 2-4 राज्य मिळून ठीक आहे किंवा संपूर्ण भारतात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करतात. आणीबाणीची घोषणा राष्ट्रपतीनं केल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्या आणीबाणीला संसदेची परवानगी मिळणं आवश्यक आहे. जर मिळाली नाही तर आणीबाणी तिथंच का होते? रद्द. समजलं का? मग त्याच्यानंतर सर आणीबाणीमुळे होते का? मग आणीबाणी पुन्हा वाढवता येते का? आणीबाणी किती काळासाठी राहील? तर संविधानात स्पष्ट दिलं आहे का आणीबाणीचा काय? आणीबाणी डिक्लेअर केल्यापासून 6 महिन्यापर्यंत राहील. 6 महिन्याच्या आत पुन्हा पंतप्रधान मंत्रिमंडळाले भारताच्या संसदेत प्रस्ताव मांडा लागन लोकसभेत का आम्ही आणीबाणी पुन्हा 6 महिन्यासाठी एक्सटेंड करत आहे. आणीबाणीचा काय वाढीव काय वाढून घ्यायचा आहे तर दर 6 महिन्यानं पंतप्रधान मंत्रिमंडळ संसदेत ठराव मांडून वाढून घेऊ शकते. असा किती वेळा वाढून घेऊ शकते सर? 6-6 महिन्यानं. अनियंत्रित काळासाठी आणीबाणीचा कार्यकाल दर 6-6 महिन्यानं वाढवता येते. मी का म्हणलं समजलं का? माझ्या भावना पोहोचत आहे का? भावना पोहोचणं गरजेचं आहे भाऊ. भावना जर पोहोचल्या नाही तर मग विषय खतम आहे. मग आता लक्ष द्या रे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. मग इकडे लक्ष द्या. 6-6 महिन्याच्या कार्य ठीक आहे 6-6 महिने ह्या कशाचा काय वेळ? आणीबाणीचा काय वाढवला? कायचा? आणीबाणी. ठीक आहे, मग आता संसदेचा कार्यकाळ का म्हणून राहिलो मी? संसदेचा कार्यकाळ किती दिवसानं वाढवता येते? संसदेचा कार्यकाळ किंवा राज्य विधिमंडळाचा कार्यकाळ? तर संसदेचा किंवा राज्य विधिमंडळाचा कार्यकाळ 1 वर्ष. किती वर्ष? 1 वर्ष. आता इकडे लक्ष द्या. आणीबाणी डिक्लेअर केली का 1 महिन्यात विशेष अधिवेशन बोलावते. किती महिन्यात? 1 महिन्यात. जर संसदेचे 5 वर्ष संपले नाही, लोकसभेचे 5 वर्ष संपले नाही, तिसऱ्याच वर्षी आणीबाणी लावली तर ते ठीक आहे ते चालू शकते. ठीक आहे, ते चालू शकते 5 वर्षापर्यंत लोकसभा. पण लोकसभेचा कार्यकाळ संपत आला होता. 2च महिने शिल्लक होते. किती महिने? 2च महिने. आणि आणीबाणी लावून टाकली. का लावून टाकली? आणीबाणी लावून टाकली. आता तर कार्यकाळ संपला. आता इलेक्शन घ्यायला पाहिजे पण घेता येत नाही.
ठीक आहे, मग का करते, पुन्हा पंतप्रधान मंत्रिमंडळ दुसरा प्रस्ताव मांडते संसदेत का लोकसभेचा कार्यकाळ आम्ही 1 वर्षानं का करत आहे, वाढत आहे. म्हणून जर लोकसभेचा कार्यकाळ संपला असेल आणीबाणीच्या काळात तर लोकसभेमध्ये ठराव मांडून लोकसभेचा कार्यकाळ 1 वर्ष, ठीक आहे, आणि पुन्हा 1 वर्ष संपला आणि पुन्हा वाढवायचा आहे, पुन्हा 1 वर्ष, असा अनियंत्रित काळासाठी कार्यकाळ संसदेचा म्हणजेच लोकसभेचा, राज्यसभा तर स्थायी सभागृह आहे, ठीक आहे, ते तर काही विसर्जित होत नाही. विसर्जित कोणतं होईल, लोकसभा. लोकसभेचा कार्यकाळ अनियंत्रित काळासाठी आणि राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ अनियंत्रित काळासाठी राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात वाढवता येतो. पण वाढीव ठराव किती दिवसाचा घ्यावा लागते, संसदेचा आणि राज्य विधिमंडळाचा कार्यकाळ वाढीव कार्यकाळ 1 वर्षानं आणि आणीबाणीचा कार्यकाळ 6 महिन्यानं. हा, हे लक्षात ठेव जा. 1 वर्ष प्लस 1 वर्ष, ठीक आहे, असा ठीक आहे वाढीव कार्यकाळ, ठीक आहे, वाढून घ्यावा लागतो. समजलं का, हे समजलं का, हे समजलं का, भूताचा बाजार, ठीक आहे. मग आता इथं लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, भाऊ, आता राष्ट्रीय आणीबाणी किती कारणासाठी लागू केल्या जाते, तर 2च कारणं संविधानात दिली आहे. किती कारण, जर या देशामध्ये लक्ष द्या बे, जर या देशावर दुसऱ्या बाहेरच्या देशानं आक्रमण केलं असेल, परकीय आक्रमण या कारणास्तव भारत, ठीक आहे, भारताचे राष्ट्रपती कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकते. का म्हटलं, परकीय, का म्हणलं, मग परकीय आक्रमण. मग आता लक्ष द्यावे, आतापर्यंत 2 आणीबाण्या परकीय आक्रमण या कारणासाठी लागू झाले आहे. परकीय आक्रमण या कारणासाठी किती, 2 आणीबाण्या. एक 1962 लागू झाली, तर 1968 पर्यंत पहिलीच आणीबाणी कंटिन्यू चालू होती. परकीय आक्रमण, भारत चीन युद्ध झालं तेव्हा लागू झाली होती. समजलं का. आणि दुसरी आणीबाणी इंदिरा गांधीनं स्वतःहून हमला केला आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले 1971. भारत पाकिस्तान युद्ध, बांगलादेश वेगळ्या, ठीक आहे. आणि परकीय आक्रमण या कारणासाठी 2 वेळा आणि अंतर्गत अशांतता या कारणासाठी 1 वेळा, ठीक आहे. तारीख होती 26 जून 1975, ठीक आहे. तर 25 होती का, हो 25 होती, 26ले पंचवार्षिक, ठीक आहे, 25 जून 1975, ठीक आहे. आता लक्ष द्या, मग किती आणीबाण्या आतापर्यंत कलम 352चा वापर किती वेळा करण्यात आला असा प्रश्न विचारते. किती वेळा, 3 वेळा. किती वेळा, मग विचारते ते, ठीक आहे. परकीय आक्रमण या कारणासाठी भारतात किती वेळा आणीबाणी लागू झाली, 2 वेळा. अंतर्गत अशांतता या कारणासाठी 1 वेळा. पण आता अंतर्गत अशांतता हा शब्द काढला आणि तिथं टाकला सशस्त्र बंडाई. असं काऊन केलं, याच्या मागची बी हिस्ट्री जाणून घेणं गरजेचं आहे. जर हिस्ट्री जाणली नाही तर ते पोट्टे पुरी भोकंपट्टी करते आणि रट्टा मारते. समजलं का, का मारते, रट्टा मारते. इमर्जन्सी वापरायचे आहे, नावच आहे आणीबाणी म्हणजे इमर्जन्सी, इमर्जन्सीत वापरते. आता लक्ष द्यावे, तुम्हाला आणीबाणी समजून घ्यायची आहे तर भारताचा इतिहास समजणं आवश्यक आहे. हे जर माहीत नसन तर विषय संपला. आता इथं आहे कुत्र्याचं शेपूट, ठीक आहे, दॅट इज कॉल्ड पाकिस्तान, ठीक आहे. हे पाकिस्तान, ठीक आहे. आता लक्ष द्या रे, जेव्हा भारत होता, भारत इंग्रजांच्या ताब्यात होता तेव्हा एवढा मोठा भारत होता. आताचा पाकिस्तान, आताचा बांगलादेश आणि आताचा जो भारत तुम्हाला दिसते ह्यावाला, एवढा मोठा भारत होता, ठीक आहे. इंग्रजांच्या अधिपत्याखाली जेव्हा आपण होतो, आताचा पाकिस्तान, आताचा बांगलादेश आणि आताचा भारत, एवढा मोठा भारत होता, ठीक आहे. एवढा जर भारत आता असता तर आपल्यापाशी क्रिकेटचे 6 वर्ल्ड कप असते, ठीक आहे, जास्त असते 6 वर्ल्ड कप. रावलपिंडी एक्सप्रेस आपलीच असती, शोएब अख्तर, ठीक आहे. त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर हॉकीचे आपल्यापाशी ऑलिम्पिकचे मेडल 6 असते, 6-7, ठीक आहे. आणि 6-7 हॉकीचे वर्ल्ड कप असते. आणि जगात गव्हाच्या आणि तांदूळाच्या उत्पादनात जगात भारत पहिल्या क्रमांकावर असता, ठीक आहे. कितव्या क्रमांकावर असता, पहिल्या क्रमांकावर. जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम लोकसंख्येचा देश असता, कोण, भारत, ठीक आहे. समजलं का. मग या देशात मुस्लिम अल्पसंख्याक नसते, ठीक आहे, बहुसंख्याक असते. समजलं का. मग मुस्लिमाईले अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात आला नसता.
आणि लय मोठे ट्रिमेंडस बदल झाले असते. ठीक आहे, समजलं का? म्हणजे चांगले बदल असते. ठीक आहे, मोठा देश असता आणि आपल्या वाटणीले सह्याद्रीचे गोटे आले, पण नगदी माल, ठीक आहे, जो नगदी माल आहे जमिनीचा, जो सर्वाधिक उत्पादक आहे गहून तांदूळासाठी, तो पुराच्या पुरा भाग सिंधू नदीचं खोरं आणि ब्रह्मपुत्रेचं 1 नंबरचं सुपीक खोरं. ठीक आहे, सुपीक खोरं. ठीक आहे, जगातला सगळ्यात मोठा डेल्टा प्रदेश, त्रिभुज प्रदेश, सुंदरबन कोणाच्या वाटणीला गेला? जगात 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 तागाच्या उत्पादनात पहिल्या क्रमांकावर बांगलादेश. ठीक आहे, बांगलादेश बंद जूट आपल्यापाशी पैदा झालं असतं. बंद्या जगाले पोते पायपुसाले आपण पुरवले असते. ठीक आहे, बंद्या देशाले पोते बारदाना, ठीक आहे, कायच्यापासून बनते? ताग. हे एवढं सगळं ट्रिमेंडस बदल आपल्यापाशी असते. सिंधू नदी अवाढव्य जगातल्या 3 अवाढव्य नद्या आपल्यापाशी असत्या भारतापाशी. ठीक आहे, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा. समजलं का? मग लक्ष द्या रे, असं स्ट्रक्चर भारताचं होतं. आता इंग्रज ज्या देशावर इंग्रज चोट्यानं राज्य केलं, कोण्याच देशाले सुद्धा देश परत देताना दिला नाही. ठीक आहे, पारशिया नावाचा एक देश होता, त्याच्यावर इंग्रजांनी साल्यान राज्य केलं. जाताना त्याचे 2 तुकडे केले आणि ठीक आहे, 2 तुकडे केले. किती तुकडे केले? 2. आणि एका पारशियाचे 2 तुकडे केले आणि पारशियाचे 2 तुकडे केल्यावर त्याच्याच साल्यानं एका धर्मात 2 धर्म तयार केले. शिया आणि सुन्नी 2 पंथ तयार केले. शिया पंथ, सुन्नी पंथ. त्या मुसलमानात फूट पाडली, शिदी लाईन मारली. ठीक आहे, त्या देशात मधात पारशियात इकडं केला इराक, नाही इकडं केला इराण. ठीक आहे, शिया बहुल, सुन्नी बहुल. ठीक आहे, तर जे तुम्हाला मार्केटमध्ये, ठीक आहे, हुसेन दिसतात, हुसेन जे आपल्या मस्जिदीत, ठीक आहे, मस्जिदीत हे नमाज गिमाज पडायला जात नाही, ते त्याच्या धर्मगुरूला बांधते. बोहरा, ठीक आहे, बोहरा तिथं पाहायचा दाढीवाल्याचा फोटो राहते लावून. ठीक आहे, तर ते बोहरा कम्युनिटी आहे. ते सगळ्यात रिच आहे, मुस्लिममध्ये रिच आहे. बोहरा पैसेवाली आहे. ठीक आहे, आणि चांगले वेल एज्युकेटेड आहे. आणि त्याच्या बायका ग्रे कलरचा ॲप्रॉन घालते. ठीक आहे, कोणता? ग्रे. आणि जे सुन्नी आहे त्याच्या बायका ब्लॅक कलरचा ॲप्रॉन घालते. सुन्नीमध्ये अलग अलग जाती आहे. ठीक आहे, प्रत्येक धर्मात जाती आहे बरं. जशी आपल्यात नावी आहे तर त्याच्यात बी नावी आहे. आपल्यात खाटीक आहे तर त्याच्यात बी खाटीक आहे. समजलं का? आपल्यात लोहार आहे तर त्याच्यात बी लोहार आहे. ठीक आहे, म्हणजे असं नाही, प्रत्येक धर्मात जाती आहे ह्या. मग तर त्याच्यातल्या काही जाती ओबीसी ते मुसलमान आहे मधल्या. मग हे तर ते जे सुन्नी आहे, तर सुन्नी हा बराचसा सुन्नीमधला वर्ग हा खालच्या वर्गात येते. गरीब आहे, अशिक्षित आहे, शिक्षित नाही, पण उद्योगधंद्यात प्रचंड पुढं आहे. तर ते तिथं मी त्यानं 2 तुकडे केले, शिया आणि सुन्नी. ते त्याचं देवस्थान आहे. मग मक्का, मदिना. मग तिकडे घेऊन लोक जाते. मक्का, मदिना, सौदी अरेबियात मोठं. ठीक आहे, मोहम्मद पैगंबराचं देवस्थान आहे. आता इथं लक्ष द्या. मग हे इंग्रजचे चोट्या हे एवढे बदमाश आहे साले का यायनं जेव्हा भारताला स्वातंत्र्य द्यायचं होतं ठरवलं. ठीक आहे, 1945ले हिरोशिमा नागासाकीवर 6 ऑगस्टले 1 बॉम्ब टाकला. हिरोशिमा नागासाकीले 9 ऑगस्टले 1945ले दुसरा बॉम्ब टाकला. जगानं सत्यानाश पाहिला. जपाननं युद्धातून माघार घेतली. बाबा याच्यानंतर आम्ही युद्ध खेळणार नाही, आम्ही हारलो असं डिक्लेअर करतो, आम्ही युद्धातून माघार घेतो. आणि बंद युद्ध त्या सत्यानाश पाहिला अणुबॉम्बचा आणि जगातलं युद्ध थांबलं. बा याच्यानंतर युद्ध चाललं तर पृथ्वीच गायब होऊन जाईल. ठीक आहे, म्हणून माघार घेतली जपाननं आणि युद्ध थांबलं. युद्ध थांबल्याबरोबर बंदा युरोप बेचिराग झाला होता. जर्मनी, इटली, इंग्लंड सब ज्यानं युद्ध केलं, जे जिंकले ते बेचिराग, जे हारले ते बेचिराग. पुरा युरोप नेस्तनाभूत दुसऱ्या महायुद्धात. मग आता का करायचं? बंद्या भारताला लुटून नेला होता, तसंही लुटण्यासारखं काही होतं नाही भारतात. बंदा खायकोपरी करून मोकळ्या करून टाकला होता इंग्रजाईनं. आता का करायचं? तर दुसरं महायुद्ध संपलं आणि दुसरं महायुद्ध संपल्याच्या नंतर इंग्लंडमध्ये हुजूर पक्षाची सत्ता गेली आणि मजूर पक्षाची सत्ता आली. कोणाची? कोणाची? मजूर पक्षाची सत्ता आली, लेबर पार्टी. आणि लेबर पार्टीचा पंतप्रधान झाला क्लेमंट ॲटली. का झाला? क्लेमंट ॲटली. कॅटली नाही चोट्टे हो. क्लेमंट ॲटली पंतप्रधान झाला. आणि यानं डिक्लेअर केलं की आम्ही जुलै
1948च्या अगोदर भारताला का देऊ? स्वातंत्र्य देऊ. कवा? जुलै 1948च्या अगोदर भारताला स्वातंत्र्य देऊ अशी 45ला त्यानं पंतप्रधान पदावर आल्या आल्या घोषणा केली की आम्ही भारताला स्वातंत्र्य देणार आहे. आणि भारतात स्वातंत्र्याची मागणी चालूच होती. इकडं दुसरं महायुद्ध सुरू, तर गांधीजीनं मोठं आंदोलन उभारलं होतं, भारत छोडो चले जाओ. ठीक आहे, क्विट इंडिया मुवमेंट. मोठं आंदोलन उभारलं होतं. गांधीजीला जेलमध्ये टाकलं. गांधीजीनं जेलमध्ये लोकायला जाताना सांगितलं होतं, मले जरी जेलमध्ये टाकलं आणि बंद्या नेत्याला जेलमध्ये टाकलं, तुम्ही तुमचं आंदोलन चालू ठेव जा. ठीक आहे, आंदोलन गांधीजी जेलमध्ये, तरी लोक आंदोलन बाहेर चालूच होते. ह्या आष्टीले, ठीक आहे, आष्टीले 13 लोक शहीद झाले, म्हणजे गोळीबारात मेले. 12 लोकांना फाशी दिली. हे आष्टी आपलं वर्धा आष्टी. ठीक आहे, म्हणजे इतकं तुफान काम होतं, समजलं का? अबे इतकं तुफान, नुसतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या भजनावर लोक, ठीक आहे, मराले तयार झाली या देशात. का भजन म्हणे सर? परिस्थिती पाहिली का भजन म्हणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पहिले भजन लिहून नाही ठेवे, परिस्थिती पाहिली का भजन. मग मागं एक जण लिहिणारा आहे, तो लिहून ठेवे, नवीन रोज भजन पाहायला भेटे. समजलं का? पहिले भजन नाही लिहिले, परिस्थिती पाहिली का भजन. मग अशा पद्धतीनं या भारतात, म्हणून तर राष्ट्रसंत काऊन म्हणते हाय काय? ठीक आहे, जाते का बागेश्वर धामगी? त्याला जर म्हणलं चायना सीमेवर जा, ठीक आहे, आपली जागा दाबली आहे 70 एकर, ठीक आहे, ती घ्यायची आहे. ठीक आहे, तर राष्ट्रसंताचं काम अलग होतं. ठीक आहे, राष्ट्रसंत चळवळीतली माणसं होती. ठीक आहे, पत्तर सारे बॉम्ब बनेगी भक्त बनेगी सेना. का म्हणते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज? पत्तर सारे बॉम्ब नाही, आमच्यापाशी हत्यार सापडले गोट्यानंच पण नऊ सालेले इंग्रजाईल धरून. ठीक आहे, पत्तर सारे बॉम्ब बनेगी भक्त बनेगी सेना. मग या देशातले भक्त, मग तो रामाचा राव, हनुमानजीचा राव का अजून कोणत्या देवाचा राव, तो या देशाचा सैनिक बनन. मग असे भजन म्हणून लोकांना प्रेरित केलं. ठीक आहे, मग चिमूर, यावली त्याचं जन्मगाव, ठीक आहे, आष्टी, ठीक आहे, बेनोडा शहीद नावच आहे. ज्या ज्या गावात शहीद झाले लोक तिथं कंसात लिहून आहे शहीद. ठीक आहे, बेनोडा शहीद, आष्टी शहीद, ठीक आहे, चिमूर, यावली त्याचं गाव, चिमूर हे इकडं. ठीक आहे, हा चंद्रपूर, तिथं अजून एक स्मारक आहे, जे लोक शहीद झाले भारत छोडो आंदोलनाच्या वेळेस शहीद झालेले लोक आहेत ते. ठीक आहे, या देशाच्या, ठीक आहे, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कितीतरी लोकांचे जीव गेले. ठीक आहे, लोकांचे जीव गेले, लोकांना जेलमध्ये टाकलं, फासावर गेले, पण माफी मागितली नाही. ठीक आहे, काही आहे माफी मागणारी, त्याला स्वातंत्र्यवीर म्हणतात ते. ठीक आहे, मग असो, मग आता इथं लक्ष द्या. मग डिक्लेअर केल्याच्या नंतर, ठीक आहे, भारतामध्ये, ठीक आहे, इंग्रजांना एक कमिटी पाठवली. त्या कमिटीचं नाव आहे त्रिमंत्री परिषद, इंग्लिशमध्ये कॉल्ड ॲज कॅबिनेट मिशन. इंग्लंडच्या मंत्रालयातले 3 मंत्री आले. किती मंत्री आले बे? किती मंत्री आले? 3 मंत्री. आणि ते कॅबिनेट मिशन पाठवलं 1946ले. कोणतं मिशन बे? कॅबिनेट मिशन. यालेच म्हणते त्रिमंत्री परिषद. याच्यात 3 लोक होते, सर पॅथिक लॉरेन्स, एव्ही अलेक्झांडर आणि स्टॅफर्ड क्रिप्स. ठीक आहे, यायले कायसाठी पाठवलं? का तुम्ही जा, आपण जर भारत सोडला तर हे भारताचं राज्य किंवा ह्या भारत देश कसा चालवण, याची राज्यघटना नाही, फाज्यघटना नाही, आपण बरोबर पॉलिसी करून हा देश चालवायचो. यायले जर स्वातंत्र्य दिलं ते चालवण कसे, म्हणून मग आता का करायला पाहिजे, यायले भारत कसा द्यायचा. ठीक आहे, तर म्हणून त्यानं 3 लोक पाठवले, 3 मंत्रालयातले, ठीक आहे, कॅबिनेट मंत्री पाठवले, म्हणून त्याचं नाव आहे कॅबिनेट मिशन. सर पॅथिक लॉरेन्स, एव्ही अलेक्झांडर आणि स्टॅफर्ड क्रिप्स हे 3 लोक भारतात आले. यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिकायचे प्रतिनिधी, अस्पृश्याचे प्रतिनिधी, दलितांचे प्रतिनिधी, ठीक आहे, संस्थानिकांचे प्रतिनिधी, त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे दिग्गज नेते, भारतातले चिल्लर चालर पक्ष, मुसलमानांचे प्रतिनिधी, जिनागिना सगळ्याच्या जवळपास 500-600 लोकांच्या भेटी घेतल्या यानं आणि एक ड्राफ्ट तयार केला. आणि त्या ड्राफ्टमध्ये हे म्हणते का भारत एक संघराज्य राहील. आणि त्यावेळेस जिना मागे पाकिस्तान. हे का म्हणते? भारत एक संघराज्य राहील म्हणजे पाकिस्तान भारतातून देणे शक्य नाही. कोण म्हणते? कॅबिनेट मिशन. त्याच्यानंतर म्हणते भारताची राज्यघटना भारतीय लोकांनी तयार करावी. का म्हणते?
अबे का म्हणते भारताची राज्यघटना पहिल्यांदा इंग्रज उघड उघड म्हणत आहे का भारताची राज्यघटना भारतीय लोकांनी का करावी, तयार करावी. ठीक आहे. मग भारताची राज्यघटना 3 भागात तयार करण्यात यावी असं म्हणते कॅबिनेट मिशन. किती भागात? किती भागात? भारताची राज्यघटना 3 भागात तयार करण्यात यावी. वायव्य सरहद प्रांत म्हणजे आताचा पाकिस्तान, मध्य भारत म्हणजे आताचा भारत आणि ईशान्य भारत. ईशान्य भारत म्हणजे नॉर्थ ईस्ट आणि बांगलादेश, याची 3 म्हणजे हे एक राज्यघटना आणि हे एक राज्यघटना, अशा 3 राज्यघटना तयार होईल. आणि त्याच्यानंतर म्हणे 3 राज्यघटने मिळून एक राज्यघटना तयार करण्यात यावी असं कॅबिनेट मिशननं सांगितलं. भारत एक संघ राज्य राहील. का राहील? हा. मग आता पाकिस्तान त्याचा विषयच काढला नाही. आणि मग त्याच्यानंतर म्हणते याच्यासाठी भारतात 389 जागांसाठी इलेक्शन होईल, निवडणुका होईल आणि हे राहील भारताचं संविधान समितीचं इलेक्शन. कोण म्हणते असं? कॅबिनेट मिशन म्हणते भारताचं संविधान भारतीय लोकांनी तयार करावं, त्याच्यासाठी संविधान सभा 389 जागाची राहील. किती जागाची? आणि मग इलेक्शन झालं आणि संविधान सभा अस्तित्वात आली. मुस्लिम लीगनं बी भाग घेतला पण संविधान सभेत सहभाग घेतला नाही. निवडणुकीत भाग घेतला साल्यानं, पण मुस्लिम लीगचा नेता म्हणजे जिना. ठीक आहे. तो ऍक्च्युली जिना मुस्लिम लीगचा नेता नव्हता, इंग्रजांचा नेता होता. कोण? जिना. ठीक आहे. जिनाले सर्दी शेंबूड जरी आला, टाइम्स ऑफ इंडिया ते जिनाले शेंबूड आला, तो जिबीन चाटत आहे. ठीक आहे. तो हो म्हणजे जिनाले काही बी झालं पेपरली न्यूज आहे. ठीक आहे. तर जिना इंग्रजांचा नेता होता. ठीक आहे. मौलाना अबुल कलाम आझाद होते. ठीक आहे, नेते मुसलमानाचे. मग आता लक्ष द्या रे, इलेक्शन झालं पण मुस्लिम लीगनं, ठीक आहे, मुस्लिम लीगनं भाग घेतला नाही, बहिष्कार टाकला आणि त्याची मागणी होती आम्हाला पाकिस्तान वेगळा पाहिजे. तर मग शेवटला एक व्हाईसराय इंग्रजांनं भारतात पाठवला, जा आणि तू सांग का भारताले स्वातंत्र्य द्यायचं कसं. ते चोट्ट आलं. ठीक आहे. ते चोट्ट आलं भारतात. ठीक आहे. एप्रिल महिन्यात न एकाच महिन्यात भारतात आल्याबरोबर 1 महिन्यात त्याला का भेंड भारत समजन, त्यानं एका महिन्यात ब्रिटनच्या संसदेसमोर एक ड्राफ्ट सादर केला. तो म्हणते अखंड भारताचे 2 तुकडे करण्यात यावे. कोण म्हणते? माउंटबॅटन. ते माउंटबॅटन चोट्ट म्हणते अखंड भारताचे 2 तुकडे करण्यात यावे, मुस्लिम बहुल पाकिस्तान आणि हिंदू बहुल भारत. काय म्हणते तो? आता मुसलमान लोक 2 भागात राहे, या भागात आणि लक्ष द्यावे, या भागात. इथं लक्ष द्या. ह्या एवढा मोठा होता बंगाल प्रांत, दॅट इज कॉल्ड बंगाल प्रांत, जे बंगालची फायनी केली होती. ह्या इंग्रज चोट्ट्यानं हे जे रेश आहे ना, हे रेश असे 2 तुकडे केले होते बंगालचे. एवढा मोठा पहिले बंगाल प्रांत होतं. लॉर्ड कर्जननं जे बंगालची फायनी केली होती 1905 त्या चोट्ट्यानं बंगालचे 2 तुकडे केले आणि 2 तुकडे केल्यावर हे दिशा वय पूर्व, हे उत्तर, दक्षिण, हे पश्चिम. याले म्हणे पश्चिम बंगाल. का म्हणे? हा पश्चिम बंगाल. आणि याले म्हणे पूर्व बंगाल. ठीक आहे. केव्हा 1905 बंगालची फायनी केली तेव्हा. ठीक आहे. आता पहा, या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणीबाणी बी पाहणार आहे आणि याच व्हिडिओमध्ये आपण, ठीक आहे, बांगलादेशची निर्मिती पाहणार आहे आणि कोणता भाग कोण दाबला ते बी पाहणार आहे. म्हणजे 3-4 गोष्टी एकाच ह्याच्यात कव्हर करता आल्या पाहिजे. त्यालेच MPSC UPSCचा अभ्यास म्हणते. सब कोलॅबरेट करून शिकता आलं पाहिजे. ते सब एका धुऱ्यावर वाचते भारत पाकिस्तानची पायरी, 3ऱ्या धुऱ्यावर वाचते आणीबाणी, 4थ्या धुऱ्यावर वाचते भारत पाकिस्तान युद्ध. ते काही हिशोब नाही आहे. त्याची स्टोरी लक्षात आली पाहिजे. ठीक आहे. मग आता लक्ष द्यावे. हे 1905 इंग्रज चोट्ट्यानं बंगाल एका प्रांताचे 2 तुकडे केले साल्यानं. हिंदू मुसलमान एकोप्यानं राहत होते. नो लढाई, नो झगडा, नो खिसखिस, नो कुछ. ठीक आहे. हिंदू मुसलमान एकत्रपणे राहायचे भारतात. आताही राहते, काही विषय नाही. ठीक आहे. मग आता इकडं लक्ष द्या. बंगालचे 2 तुकडे केले. जो पश्चिमेकडे गेला त्याला पश्चिम बंगाल, जो पूर्वेकडे गेला. 6 वर्ष बंगालच्या फायनीचं आंदोलन चाललं, वंगभंग आंदोलन. नाही आगुटले लोक. शेवटी प्रिन्स आला. ठीक आहे. इंग्लंडचा राजपुत्र. ठीक आहे. आणि ते प्रिन्स आल्याच्या नंतर त्यानं
ते प्रिन्स आल्याच्या नंतर त्यानं 1911 ठीक आहे बंगालची फायनी रद्द केली. फायनी रद्द केली, ए भाऊ ए डुकरेव, फायनी रद्द केली. हे आपल्यासाठी रद्द केली, पण इंग्रजांच्या नकाशात मात्र ही लाईन अशीच मारून होती. आपल्यासाठी कॅन्सल झाली, त्याच्यासाठी तशीच होती. त्याईले ही लाईन कामी आली 1947. हे जे कॅबिनेट मिशन नंतर माउंटबॅटन आलं शेवटला व्हाईसराय, त्याला सांगितलं का तू सांग भारताले स्वातंत्र्य द्यायचं कसं. ते चोट्ट म्हणते एकाच महिन्यात का 14 ऑगस्ट 1947 अखंड भारतातून 2 देश बाहेर येईन, मुस्लिम बहुल पाकिस्तान आणि हिंदू बहुल भारत. ते माउंटबॅटन चोट्ट म्हणते. ठीक आहे, मग आता ते भारतात आलं, त्यानं अशा शिफारशी केल्या. ते म्हणते 14 ऑगस्टच्या अगोदर ठीक आहे ज्या लोकांना पाकिस्तानात जायचं आहे भारतातून त्यानं पाकिस्तानात जावे, ज्या पाकिस्तानातील लोकांना भारतात यायचं आहे जात बसा. त्याच्यानंतर ते चोट्ट म्हणते भारतात 562 संस्थान होते. किती? भारताचे साल्यान 2 तुकडे नाही केले. हे उपद्व्यापी इतकं होतं का भारताचे 600 तुकडे करायच्या मागे लागले होते. हे पुन्हा एक शिफारस करते का भारतातील जे काही संस्थान होते, संस्थान म्हणजे राज्याचं राज्य, भारतातील संस्थानिकांनी भारतात जावे किंवा पाकिस्तानात जावे किंवा स्वतंत्र राहावे. इतकं उपद्व्यापी होतं ते. म्हणजे यायले डायरेक्ट स्वायत्त दिलं का तुम्ही स्वतःचा देश पैदा करा. मग आता छटाक संस्थान होते. गोंडवाना संस्थान, चंद्रपूर गडचिरोली संपलं राज्य. ठीक आहे, मग गोंडवाना राज्य झालं असतं आणि मले चंद्रपुरात जासाठी विजा काढायला लागला असता. ठीक आहे, मग भोसले संस्थान नागपूर वर्धा. ठीक आहे, हा भोसले संस्थान, वराड संस्थान, सोलापूर संस्थान, सातारा संस्थान. म्हणजे मले जर जगन्नाथपुरीले दर्शनाला जायचं आहे तर मले कमीत कमी 200 देशाचा विजा काढायला लागला असता. मेला तू उभ्यानं. अबे एवढे राज्य तयार झाले, एवढे देश तयार झाले असते. युरोपासारखे छटाक. ठीक आहे, सातारा देश, सोलापूर देश. ठीक आहे, भोसले संस्थान देश, गोंडवाना देश, मांडवा देश. ठीक आहे, तर सगळे का झाले असते देश, का झाले असते हा देश. मग यानं तारीख सांगितली 14 ऑगस्ट 1945. आणि भाऊ ह्या लोक असे बिराडासारखे इकडं तिकडं बिराड घेऊन जायला लागले. दंगली झाल्या जिकडं तिकडं. आता लक्ष द्या, दंगली झाल्या. यानं सांगितलं भारतातील संस्थानिकांनी भारतात राहावे किंवा पाकिस्तानात जावे. आणि लगेच मग वल्लभभाई पटेल यानं आपली दादागिरी दाखवून ठीक आहे बंदे संस्थानं प्रेमानं काही लष्करी ताकदीचा वापर करून भारतात का केले विलीन. त्याने दावा टाकला हे तुम्ही महिन्याचा पगार घेत जा, राज्य विलीन करा, नाही तर उद्या लोक तुमच्यावर येऊन पडले मनाच नाही. ठीक आहे, कोण दिन बी एवढं राज्य. सारे लोक हुजरी ठोकून राहिले, हुजूर मेरे आका. ठीक आहे, कोणाला वाटून आपली सत्ता गेली पाहिजे, पण विलीन केले. त्याच्यातले 3 संस्थान होते. एक होतं हैदराबाद संस्थान. का होतं? हे हैदराबाद संस्थान होतं, असं मोठं संस्थान होतं भारतातलं. एक होतं जुनागड संस्थान. का होतं? जुनागड संस्थान. आणि एक होतं जम्मू काश्मीर. हे 3 संस्थान म्हणे आम्हाला पाकिस्तानात बी जायचं नाही, भारतात. हे तर जम्मू काश्मीर म्हणे मला स्वतंत्र देश राहायचा आहे, माया राज्य स्वर्ग आहे म्हणे या पृथ्वी तलावरचं, मी नाही देत म्हणे कोणातच नाही जात. आणि हे चोट्ट म्हणे मला पाकिस्तानात जायचं आहे. हे मधात बोंबलीपाशी भोगदाड होता आपल्या. ठीक आहे, हे बी म्हणे पाकिस्तानात जायचं आहे. आता हे जर पाकिस्तानात गेलं असतं कसं दिसलं असतं का? हे ऐन बोंबलीपाशी भोगदाड. इतकं सैनिक लावा लागले असते, त्याचा किती खर्च. ठीक आहे, हे पाकिस्तानात जातो म्हणे. ते मंदात पाकिस्तान असता बोंबलीपाशी. कुठं घेऊन फिरलो असतो हे. ठीक आहे, आग आहे का नाही. तर यायनं पाकिस्तान दिला साल्यानं 2 तुकड्यात. ह्या जो आताचा पाकिस्तान दिसते, ह्या 14 ऑगस्ट 1947 पाकिस्तान निर्माण झाला. ठीक आहे, मग हे जे लॉर्ड कर्झननं फायनी केली होती, ठीक आहे बंगालची, इकडं राहे हिंदू. कोणते लोक राहे? अबे कोणते लोक राहे? ह्या हिंदू बहुल भाग होता पश्चिम बंगाल, आणि पूर्व बंगालात लोक होते मुस्लिम. ठीक आहे, आता लक्ष द्या.
तर यायनं पाकिस्तान तो दिला, तर हे ह्या 2 तुकड्यात दिला साल्यानं, म्हणजे या भारताचे 3 तुकडे केले. किती तुकडे केले? 3. पाकिस्तान 2 तुकड्यात दिला, एक दिला ह्या इकडला पाकिस्तान, ह्या पश्चिमेकडे होतात, याले म्हणे पश्चिम पाकिस्तान. पाक म्हणजे नेक लोकांचा देश, वाटते का तुम्हाला? ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग पूर्व बंगाल होता, तर याले म्हणे पूर्व पाकिस्तान. का म्हणे? पूर्व पाकिस्तान. पाकिस्तान 2 तुकड्यात दिला. आणि मग आता पहा, ठीक आहे, आता आणीबाणी सुरू होते समोर. ठीक आहे, आता इथं लक्ष द्या. इथपर्यंत ढाचा समजला? हे समजलं का? हे आपण याच्या अगोदर बी पाहिलं आहे. हां, ठीक आहे. जेव्हा राज्यघटना सुरू केली होती आणि इतिहास संपला होता, तेव्हा तिथं आहे. ठीक आहे, तिथंच हे वय आता डबल. ठीक आहे. वावा सर, मस्त आहे जी, नवीन नवीन पुरायले लय बरं वाटते, खूप छान सांगत आहे सर. ठीक आहे. हो, मग आता लक्ष द्या. पैसे कोण मागतले? मग आता इथं लक्ष द्या बे. पाकिस्तान 2 तुकड्यात दिला इंग्रज चोट्यानं, याले म्हणे पश्चिम पाकिस्तान. ठीक आहे, याले म्हणे पश्चिम पाकिस्तान आणि याले म्हणे पूर्व पाकिस्तान. म्हणजे जे 1905 ले फायनी केली होती, 1905 ले जे फायनी केली होती, ते फायनी इंग्रजायले रेडीमेड कामी आली. फेस लाईन धरली हे वाली. अन अबे शिट 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 शिट. हा, लक्ष द्या. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. तर इकडे लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, हे जे फायनी केली होती, हे फायनी, ठीक आहे, हे फायनी कामी आली. अन आता इथं लक्ष द्या, जो हिंदू बहुल भाग होता तो भारताला दिला. ठीक आहे. आता ममता बॅनर्जीनं केंद्र सरकारले प्रस्ताव पाठवला आहे का जेव्हा पूर्व बंगालच राहिला नाही, पूर्व बंगालच राहिला नाही, तर पश्चिम बंगाल ठेवून का फायदा? आमच्या राज्याचं नाव फक्त बंगाल करा. का करा? अबे आता जेव्हा पूर्व राहिला तर पश्चिम राहिला तर पूर्व राहील, किंवा पूर्व राहिला तर पश्चिम राहील. आता त्या बांगलादेश झाला, तर हे कायले ठेवून मग? तर तिचं म्हणणं आहे का आमच्या राज्याचं नाव का करा, फक्त बंगाल करा, पश्चिमचं काही कामच नाही. पश्चिम केव्हा होता? जेव्हा पूर्व होता तेव्हा पश्चिम होता. आता पूर्व बंगाल का झाला? बांगलादेश. बांगलादेश कसा झाला हे पाहू. 1947 ले 2 भागात पाकिस्तान दिला. किती भागात? याले म्हणे पश्चिम पाकिस्तान, आणि याची राजधानी इस्लामाबाद, आणि इस्लामाबादला यायची होती संसद. कालच इलेक्शनचे रिझल्ट आले. ठीक आहे. कुठचे? कोणाला बहुमत भेटलं? मले, मी होणार आहे पंतप्रधान. ठीक आहे. कोणाले? इम्रान खानच्या पक्षाला भेटलं. त्याच्या पक्षाचं नाव घेऊ, लक्षात ठेव जा. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. आता लक्ष द्या भाऊसाहेब, इकडं लक्ष द्या बे, इकडं लक्ष द्या. आता भारताची इकडं फायनी चालू, संस्थानं विलिनीकरण चालू. तर हे 3 संस्थानं बदमाश का म्हणते? हे म्हणते पाकिस्तानात जातो. आणि ह्या भाऊसाहेब जम्मू अँड काश्मीर, ठीक आहे, जम्मू अँड काश्मीरमध्ये लोक मुस्लिम, लोक का म्हणलं, आणि राजा होता हिंदू, त्याचं नाव होतं हरिसिंग. का नाव होतं? का नाव होतं? हरिसिंग नाव होतं. कोणाचं? अबे कोणाचं? राजाचं नाव का होतं? हरिसिंग. का नाव होतं? हरिसिंग राजाचं नाव होतं. तर आता लक्ष द्या, जम्मू काश्मीरचा राजा हरिसिंग, राजा हिंदू, आणि लोक का राहत होते? मुस्लिम. का राहत होते? आता ह्या म्हणे मले स्वतंत्र देश पाहिजे, मले पाकिस्तानातही जायचं नाही, आणि मले भारतातही राहायचं नाही. आता हे हैदराबाद जे आहे, हे इथं होता नवाब, इथं होता नवाब हे. ठीक आहे. यानं 50,000 ठीक आहे, किती? 50 कोटी रुपये यानं हैदराबाद संस्थानानं 50 कोटी रुपये पाकिस्तानला दिले होते. काय आपल्याला विचारलं नाही, काही नाही, काही नाही. ठीक आहे. म्हणजे मुसलमान होते ना, यायले वाटे का आपण पाकिस्तानात गेलो पाहिजे. ठीक आहे. पण लोक जे होते इथं, अर्धे लोक हिंदू, अर्धे लोक मुसलमान. हे लोक म्हणे भारतात राहायचं आहे, राजा म्हणे पाकिस्तानात जायचं आहे. इथं हिंदू, राजा मुसलमान. हे लोक म्हणे भारतात राहायचं आहे, तो म्हणे पाकिस्तानात जायचं आहे. तर मग लष्करी कारवाई केली.
बस मग याची स्टोरी वेगळी आहे, ते नंतर पाहू. ठीक आहे, लष्करी कारवाई केली, दोन्ही विलीन केले. राहिला जम्मू काश्मीरचा प्रश्न. जम्मू काश्मीरचा राजा काही ऐकायला तयार नव्हता. मग का केलं? काही नाही, आता हे चालूच होतं वल्लभभाई पटेलचं काम, एक एक राज्य विलीन करणं. पाकिस्ताननं गुपचाप आर्मी टाकली. कुठं? जम्मू काश्मीरमध्ये टाकली आणि बम जागा दाबत नेली. हिवाळा होता, माहीत पडलं नाही. ठीक आहे, सैनिक बिनिक त्याच्यापाशी का सैनिक राहणार आहे? भेंड ते पहिलेच भिकार चोट राजा. ठीक आहे, जम्मू काश्मीर तिथं उत्पन्नाचे सोर्स तरी आहे का? काहीच नाही. मग आता का बा? तर मग बंद दाबत आणलं. अना इथं आहे श्रीनगर. काय? श्रीनगर. ह्या सैनिक इथपर्यंत, हा सैनिक आलो, एक मेन पाय धावता, राजे साहब, रुस्तमा राजे साहब, अरे वो पाकिस्तान हमला ठोक दिए. फिर अरे वो आ गए, नजीक ही है. नजीक है का पर? उधर. मग त्याची दांदरली का मले स्वतंत्र देश करायचा आहे, पाकिस्ताननं हमला ठोकला, आपण त्याले म्हणू का भारतात विलीन कर, विलीन कर. नाही करायचं आहे. मग का करणार आहे? मग केला झक मारून फोन. कोण आले? भारताचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल. अजी वल्लभभाई मला वाचवाजी, पाकिस्ताननं हमला केला, प्लीज 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 वाचवाजी. अजी हे सैनिक आलो. अबे साल्या, तुले बयाडा पहिले सांगितलं होतं ना भारतात ये म्हणून? अजी वाचवाजी, माझा देश चालला जायचे, वाचवाजी. आता का कुठं आहे सैनिक? अजी हे श्रीनगर पासून 200 किलोमीटरवर सायजी भाय आले हे. हो का? ठीक आहे, मग आता का करायचं? त्याले म्हणे पाय, ठीक आहे, तुले मदत करतो, पण तुझे संस्थान भारतात विलीन करा लागत. तर तो म्हणे माया काही अटी राहीन, माया देशाची वेगळी राज्यघटना राहीन, माया देशाचा वेगळ्या, ठीक आहे, भारतात विलीन करतो पण वेगळा झेंडा राहीन, माया लोकायले वेगळे मूलभूत अधिकार राहीन, माया राज्यातल्या लोकायले तुमच्या देशातल्या पोरीसोबत लग्न करता येईल, पण तुमच्या देशातल्या पोराले माया राज्यातल्या पोरीसोबत लग्न नाही करता येईल. अरे हे नाइंसाफी होई. ठीक आहे, ठीक आहे, हा ठीक आहे, असंच होतं. मग त्या भारताला इलाज नव्हता, राज्य आपल्यापाशी आलं पाहिजे. ते नंतर पाहू लेखाले का करायचं आहे, राज्यघटना कशी बनवायची त्याची जमून देऊ. पहिले पाकिस्तानले खदाडा लागन. मग धरलं दिल्लीवरून महार बटालियनचं, ठीक आहे, महार बटालियनचा फोर्स एअरफोर्समध्ये भरला आणि बरं झालं विमानतळ नव्हतं घेतलं त्यानं श्रीनगरचं, नाही तर आपत आली असती. इथं न्यून आर्मी नेली आणि पुरे खदेडत नेले 150-200. तर प्रश्न गेला युनोत. त्यानंही नेला, आपणही नेला. युनो म्हणते बंदी जागा दाबत आणली साल्यानं 48ले तिकडून. अरे इतका सुंदर भाग दाबला त्यानं. ठीक आहे, पाकव्याप्त काश्मीर म्हणते, त्यालेच म्हणते सियाचीन. का म्हणते? हा, याले पाकव्याप्त काश्मीर म्हणते, याले म्हणते पीओके. का म्हणते? पीओके, पाक ऑक्युपाईड काश्मीर. यालेच म्हणते सियाचीन. का म्हणते? सियाचीन हा भाग चायनानं दाबला, तिथं युनो, आता युनो ठीक आहे, पाकिस्ताननं दाबला. ठीक आहे, तिथं आता ते पाकिस्तानच्याच फेवरच होतं अमेरिका. अमेरिका युनो म्हणते काय, भारत भाऊ थांब थांब थांब, काय लव हल्ला कुणाला, थांब, तुझे सैनिक जिथ आहे तिथं थांबव. तुझे बी थांबव, बी साल्या, युद्ध नाही करायचं, जिथं आहे तिथंच थांबा, कोणी मागं जात नाही, पुढे जात नाही. आता ठीक आहे, युनोले मानणारा होता नेहरू. ठीक आहे, आणि त्याने प्रश्न नेला होता. आता आपण जस्ट अंड्यातून बाहेर पडलो होतो, आपल्याला युनोची मान्यता जस्ट भेटली होती. कायले पंगे घ्यायचे बा, जसं आहे तसं घ्या. ठीक आहे, मग आपलं सैनिक आपण, ठीक आहे, आपलं सैनिक आपण इथंच ठेवलं, इथून पुढेही नेलं नाही. ठीक आहे, जर तवाच म्हणलं असतं नंतर ऐकू युनो तुयो, न्यारे दाबत टर टर 2-4 हात त्याची जास्ती दाबा, मग मागतली तू आपण देऊ. ठीक आहे, तर असं केलं असतं. पण तेव्हाची परिस्थिती काही आपली नव्हती युद्धबिद्ध करण्याची. पहिलेच आपल्या आतमधले संस्थान विलीन व्हायचे होते, तर आपण जिथं आहे तिथंच थांबलो आणि तवापासून तो भाग त्याच्याच ताब्यात आहे. ठीक आहे, तो त्याले म्हणते सियाचीन. ते हे जे 56 इंची सीना अखंड भारत की बात करते, तर पहिले तेच घेऊन दाखव म्हणा. ठीक आहे, जे आपलं दाबलं आहे. ठीक आहे,
हे म्हणते ना अखंड भारत. अबे अखंड भारत घ्या तर हे एवढे मोठे मुसलमान येईन ना, तुम्हाला तर मुसलमान आवडत नाही. अबे तिथं ठीक आहे 20 कोटी मुसलमान आहे. कुठं? पाकिस्तानात. तुम्ही घेता का तेवढे? अखंड भारताच्या कायले लंबाल्या फोकणाऱ्या सोडायच्या? पहिले जो हागुडा आहे तोच घ्या ना म्हणा. ठीक आहे 56 इंची शिना सांगताना ह्या दाबला, ह्या घेऊन दाखवा म्हणा बीजेपी सरकारले. इकडं तर चायनानं दाबला आपला. मी नाही म्हणून राहिलो. अरुणाचल प्रदेशचा बीजेपीचा खासदार म्हणते. ठीक आहे का? ठीक आहे का 70 किलोमीटर आपल्या बॉर्डरमध्ये चायना आली म्हणून. मी नाही म्हणून राहिलो, माझ्या काही मत नाही आहे. माझ्यापाशी व्हिडिओ आहे लोकसभेत बोलल्याचा. कोण बोलला? बीजेपीचा खासदार बोलला आणि कोण्याच मंत्र्यानं उत्तर दिलं नाही. बरं दुसऱ्यानं विपक्षानं म्हणलं तर ठीक आहे, साले मीडिया हे पॉईंट नाही उचलत. पाकिस्तानात टमाटे वाढले. अबे तुले काय लेन देणं? भारतात सस्ते आहे ना. तुले पाकिस्तानच्या टमाट्यांशी का लेणं देणं? ठीक आहे पाकिस्तान का हो गया सत्यानाश. इथं आपला पाय ना बेरोजगार पोट्टे लंगलंग हिंडत आहे. भारताच्या महागाईवर नाही, भारताच्या पाकिस्तान. अबे त्याचा ना आमचा का फायदा? पाकिस्तानचं पाहणं तर खरकटं ठेवायचं का धुवाचं तो पाहिजे. टमरेटमध्ये पाणी आहे त्याच्या नाही आहे. ठीक आहे आपलं पहा. ठीक आहे इतकी मीडिया बदमाश आहे. चायना आत्ता या सरकारच्या काय दाबली असं बीजेपीचा खासदार लोकसभेत सांगून राहिला. ठीक आहे दाखवू शकतो तुम्हाला, डाउनलोड करून ठेवला आहे मी. ठीक आहे हो दाखवा का? हाय मी लय बदमाश माणूस आहे. थांबा मी डाउनलोड केला आहे. झाला का डाउनलोड? हाँ झाला है भाई. सांसद कह रहा है किसी न्यूज वाले में दम नहीं है कि वो उस बात को मीडिया में दिखा सके. पाकिस्तान में प्याज का भाव थोड़ा सा ऊपर नीचे हो जाता है तो ये मीडिया दिन रात हमारे चैनलों पर ये दिखाती है कि पाकिस्तान कितना एक नाकामयाब देश है. लेकिन यही मीडिया इतनी बड़ी खबर क्यों नहीं दिखा रही है? असलियत में ये मीडिया देश को कमजोर करने का काम कर रही है. क्योंकि अगर देश के लोगों को सच्चाई पता लगी तो वो सरकार से इस बात के बारे में बोलेंगे और सरकार के ऊपर दबाव बनेगा कि वो इसके ऊपर एक्शन ले. लेकिन लोगों को देश के असली मुद्दों से जागरूक ना करके मीडिया एक देशद्रोही का काम कर रही है. ऊपर दिए गए नंबर पर जाकर बैंकों का मायाजाल किताब जरूर पढ़े. ये भाई ह्या तो खासदार है. देश के 50 से 60 किलोमीटर तक अंदर आ गया. ये बात मैं नहीं कह रहा हूँ. चाइना हमारा कब्जा करके रखा है तो और मीडिया हाउस को ये इस देश को ध्यान दिया. खासदार आहे खासदार बीजेपीचा. बरं झालं का बीजेपीच्याच खासदारांनी म्हणलं, दुसऱ्यांना नाही म्हणलं. मॅगीन म्हणलं असतं तर मला जेलमध्ये टाकलं असतं त्याने. ठीक आहे तर सगळे मॅच जमा करून ठेवले आहे पुरे. ठीक आहे मग आता लक्ष द्या रे. ऐ आता लक्ष द्या. ठीक आहे और स्टोरी बहुत लंबी है देखो. मग ह्या भाग दाबला. ह्या भाग दाबला केव्हा? 48. केव्हा दाबला? तेव्हापासून त्याच्या सब भांडाबूचा भारत आहे. म्हणजे जे जम्मू काश्मीरचे आपल्याला जे ओरिजिनल नकाशात असं दाखवते असं नाही आहे, असं नाही आहे. ठीक आहे म्हणून गुगल मॅप जम्मू काश्मीर असा नाही दाखवत, खाल्लेला दाखवते. का दाखवते? खाल्लेला. कारण ऑलरेडी हा पाकिस्तानपाशी आहे. पण अजूनही आपण याच्यावरचा दावा सोडलेला नाही. कारण तो पहिले आपला माल होता आणि आपल्या मालावरचा दावा कधी सोडायचा नाही. भलाही तो दुसऱ्यापाशी असन तरी शेवटी आपला माल आहे. म्हणून आपण जेव्हा इलेक्शन घेतो, का घेतो?
हा, तर इलेक्शन घेताना आपण तिथं बी मतदान घेत आहे असं दाखवतो. जम्मू काश्मीर, जुन्या जम्मू काश्मीरमध्ये 100 विधानसभेच्या सीटा होत्या. इलेक्शन 87च होय. 13 जागाचं इलेक्शनच नाही होय. इथं जाता येते का अशी EVM घेऊन? नाही. ते तर पाकिस्तान पाशी आहे, ते तर उडून टाकन आपल्याला. तिथंच तर गेलो होतो आपण इमान घेऊन, तर पडलं होतं आपलं इमान. अबे आपलं इमान नव्हतं पडलं का? ठीक आहे. मग आपला तो वैमानिक त्यानं पकडला होता. हा, मग तिथंच तर हमला केला होता आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये. ठीक आहे. तर तिथं जाता येत नाही, पण आपण दावा सोडलेला नाही, कारण ह्या माल कोणाचा होय? हा, भलाही माल आपला दुसऱ्यापाशी असो, माल आपला होता, म्हणून दावा आपला कायम ठेवायचा. ठीक आहे. दावा आपला काय ठेवायचा? हा, वा, ते बरोबर. मग आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. मग इकडे लक्ष द्या बे. भाऊसाहेब, आता इथं लक्ष द्या. आता इथं लक्ष द्या. आता जगात युनोची स्थापना झाली. केव्हा? पण युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. दुसरं महायुद्ध झालं, अणुबॉम्ब टाकले आणि अमेरिका चादलली म्हणते का याच्यानंतर जगात युद्ध नाही झाले पाहिजे, युद्ध बेकार आहे, हिरोशिमा नागासाकी सारखं झालं तर बंद जग उद्ध्वस्त होईल, बेकार आहे युद्ध केलं नाही पाहिजे आपण. असं कोण म्हणे? आणि म्हणून जगात शांतता नांदावी याच्यासाठी आपण जगातल्या देशाची एक संघटना करू, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. त्याचं मुख्यालय न्यूयॉर्क. कुठं? मग आता लक्ष द्या रे. याच्या साल्यानं 3 देशाकडे वोटो पॉवर ठेवले. एक USA अमेरिका, एक इंग्लंड. ठीक आहे, इंग्लंड. आणि तिसरा या 3 देशाकडं वोटो पॉवर होता. याच्यात चौथा देश वोटो पॉवर अमेरिकेला द्यायचा होता. ते म्हणे भारताला देतो. भारत म्हणे आमच्या आशिया खंडात चायना मोठा आहे, त्याला द्या. आपण पुढाकार घेऊन चायनाला दिलं. ठीक आहे. मार हिंदी चीनी भाई घेऊन नाचलो. 1954 पंचशील तत्व मानले नेहरूनं युनोत. का जगात शांतता आणली पाहिजे याच्यासाठी 5 तत्व आणले म्हणे. म्या पा म्हणे किती सुंदर आहे. हा, लोकांना टाळ्या वाजवले. वा नेहरूजी 1 नंबर. कोणाच्याही घरात कोणाही कोणत्याही वेळेस डोकावून पाहू नये, तो थोपकारात हल्ल्याशिवाय ठेवणार नाही. म्हणजे दुसऱ्याच्या देशाच्या अंतर्गत भांडणात आपण नागझोक करू नये. मग आपला नक्षलवादाचा प्रश्न आहे. याला जर पाकिस्तान चायना मदत करत असन तर आपण हे सहन करून घेणार नाही. आणि मग आता हे प्रत्येक जण मग आपापलं पाहिजे. ठीक आहे. मग आता इथं पहा. मग त्याच्यानंतर दुसरं, आंतरराष्ट्रीय सीमाचा आदर राखा. ज्या सीमा डिसाईड करून दिल्या आहे. ठीक आहे. धरला गोटान उचला ठेवला, 4 हात दाबली. ओय इथंच होता. इथंच होता. ठीक आहे. तर असं आंतरराष्ट्रीय सीमाचा आदर, 2 देशातील सीमावाद युनोच्या मध्यस्थीने सोडवावे, असे 5 तत्व. याला पंचतत्व. पंचशील म्हणजे शांतता, आणि पंच म्हणजे 5. जगात शांतता आणली पाहिजे याची 5 तत्व नेहरूनं मांडली युनोत. हा, साऱ्या लोकांना टाळायचा करार. आणि पहिला करार आपल्या बाजूच्या देशासोबत आपण केला, चीन. आपल्याला विचारते पहिला पंचशील करार युनोत. ठीक आहे. भारतानं कोणासोबत केला? पहिला पंचशील करार कोणासोबत केला? चायना. भारत चीन. कवा झाला? हा, आणि डोक्यावर घेऊन नाचलो. हिंदी चीनी भाई एक ही थाली में खाते, एक ही टमरेट लेके हगने को जाते. ठीक आहे. हा, मार नाचलो घेऊन. आपण गपलतीत होतो, आपण पाठिंबा दिला. 3रा 4था देश झाला वोटो पॉवर. ठीक आहे. ज्याला वोटो पॉवर आहे कुठं? युनोत. ठीक आहे. आपल्याला नाही भेटला, त्याला दिला. आणि त्यानं साल्यानं आपल्यावर 1962 गपलतीत असताना हमला केला. आणि अरुणाचल प्रदेशचा मोठा भाग आणि जम्मू काश्मीरचा टोटल 39,000 स्क्वेअर किलोमीटर भाग दाबला. किती? अबे किती? 39,000 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे किती? तर 39,000 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या 10%, 12-13%. समजलं का? म्हणजे गडचिरोली, भंडारा, गोंदिया, ठीक आहे, चंद्रपूर या 4 जिल्ह्याच्या क्षेत्रफळ एवढा भाग दाबला. कोण कवा? तर आपली खाची सोय नव्हती. आपण मिलो
डुकराले टाकणारा सल्ला गहू अमेरिकेपासून आयात करत होतो, तर कुठून शस्त्र घेणार आहे? आपल्यापाशी नाही शस्त्र, काही नाही, ठीक आहे, बंदुका नाही, काही नाही, कसं लढणार आहे बिना शस्त्रानं? आपण युद्ध हारलो, आपण गफलतीत होतो, चायनानं हमला केला. आणि म्हणून त्यावेळेस 1962 हे जागा दाबली, याले म्हणते जम्मू काश्मीरची जागा दाबली, याले म्हणते ऑक्साई चीन. का म्हणते? आणि ह्या भाग मग विचारते चायनानं कोणता भाग दाबला? ऑक्साई चीन. ठीक आहे, पाकिस्ताननं कोणता दाबला? सियाचीन. असा मग आता उरला का? तर पा उरला कसा जम्मू काश्मीर बांडाबुचा. ठीक आहे, ह्या असा बांडाबुचा जम्मू काश्मीर उरलाय एवढा. बाकी तिकडला चायना, इकडला पाकिस्तान. ठीक आहे, मग ते तर सोडा, 62 हे चायनानं दाबला आणि चोट्या चायनानं, ठीक आहे, आपला दाबलेला भाग साल्यानं ॲग्रीमेंट करून 63 यायले दिला. कोणाले? हे इचा भाग आहे ना, हे कोणता? ह्या कोणता? ठीक आहे, हे जे कोणता आहे ह्या चायनाला दिला. कोण? पाकिस्ताननं 63. म्हणजे दाबला होता कोण? पाकिस्ताननं. ते एवढूसा तुकडा कोणत्यावरचा चायनाला दिला? तुम्हाला नकाशात दिसन ते. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. मग 62 जे भारत चीन युद्ध झालं, ज्याच्यात आपण हारलो, त्या युद्धाच्या वेळेस पहिल्यांदा कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली. समजलं का? केव्हा? 1962. सर हे 48 झालं जागा दाबली, तवा काऊन नाही? अबे तर चोट्या तवा राज्यघटनाच अस्तित्वात यायची होती. समजलं का? राज्यघटना केव्हा आली? 26 जानेवारी 1950. ठीक आहे, म्हणून पहिल्यांदा कलम 352चा वापर भारत चीन युद्ध, ठीक आहे, 1962 करण्यात आली. आणीबाणी लागू होती. भारत अख्खा नेस्तनाभूत झाला, म्हणजे पैशा गिशानं सब पुरे पैसे युद्धात टाका लागले. आणि आता हे आपण त्याला चांगलं 200 किलोमीटर खदेडत नेलं तर पाकिस्तानचं सैनिक मागं, तर ते पाहूनच राहिले ते बदला कवा घ्यायचा. काही लेणं नाही देणं नाही आपलं पाकिस्तानशी. ठीक आहे, आपण आपलं काम करून राहिलो, आपण आपल्याच विचारात होतो. तर आ बैल मेरे को मार असं झालं. ठीक आहे, त्याला वाटलं का यायचं मनोधैर्य खसलाय, हे ऑलरेडी युद्ध हारले आहे, 2-4 कानपटात आपणच चप देऊन पाव. एकच कानपटात दिल्लीत आपण असं कावरल्या कुत्र्यासारखं जाऊन पडलो, 2-4 लोंदे तोडले. कोणाचे? पाकिस्तानचे. कायलेच वाटी जाव कावरल्या कुत्र्याच्या. ठीक आहे, असं जाऊन पडलो. तेव्हा भारताचे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री. 64 नेहरूचा मृत्यू झाला. आपल्याला सांगते का भारत पाकिस्तान युद्धाचा धसका भेटला? धसका गिसका काही नाही, वय झालं होतं, गेले. ठीक आहे, मग आता त्याच्या जागी इंदिरा गांधीले पंतप्रधान व्हायचं होतं. पण आता ज्येष्ठ नेते होते. कोण? लाल बहादूर शास्त्री. मग आता बघ कसं जायचं आपण? ठीक आहे, मग होऊ द्या. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्या. ठीक आहे, ह्या झाल्या अर्थमंत्री, गृहमंत्री, 2 खाते. ठीक आहे, कोणाकडं? मग पंतप्रधान होते कोण? त्यावेळेस लक्ष द्या. मग त्यावेळेस स्टोरी कशी झाली? 1948 भारत पाक युद्ध. कोणतं युद्ध? भारत पाक युद्ध. ठीक आहे, मग याच्यात कोणता भाग दाबला त्यानं? सियाचीन. कोण दाबला? पाकिस्ताननं दाबला सियाचीन. ठीक आहे, मग झालं 1962 भारत चीन. अबे कोणतं युद्ध? भारत चीन युद्ध. ठीक आहे, आणि या युद्धाच्या वेस लावली आणीबाणी. ठीक आहे, आणि तवा यायनं भाग दाबला आपला ऑक्साई चीन. ऑक्साई चीन कोण दाबला? ऑक्साई चीन कोण दाबला? चीननं दाबला. आणि ह्या कोण दाबला? पाकिस्ताननं दाबला. कोण दाबला? मग का झालं? आपण गफलतीत होतो, याचा फायदा पाकिस्ताननं घेतला आणि पाकिस्ताननं काही लेणं देणं नसताना आपल्यासोबत का केलं? युद्ध केलं. कवा? तर भारत सरकारनं, ठीक आहे, हे जे युद्ध झालं तर 1962 लावली होती आणीबाणी. तर हे 68 पर्यंत, मग याच्यात पाकिस्तानचं सुद्धा युद्ध आलं. पहिली आणीबाणी 68 पर्यंत होती. केव्हापर्यंत होती? 68. काही प्रॉब्लेम?
अरे भाऊ काही प्रॉब्लेम, ठीक आहे. मग आपण 62 लावली, ठीक आहे. राष्ट्रीय, अबे राष्ट्रीय, हा राष्ट्रीय आणीबाणी, ठीक आहे. मग हे दोन्ही युद्ध त्याच्यात संपटून गेले. आता भारत पाकिस्तानचे युद्ध, एकाच मायचे दोन लेकरं, भारत ना पाकिस्तान, फायनी झाल्यावर आता रशिया भारताकडून नेहमीच भाग घ्यायचा. रशियाला वाटते का बा हे कायले, ठीक आहे, म्हणजे आपलाच नातेवाईक होय. कोण? रशिया, ठीक आहे, आपली बहीणच होय ते. आणि हे दोन भाऊ याच्या वाटण्या झाल्या, ते बहिणीला काही बरं वाटे नाही, ठीक आहे. ओ इकडे दोघं भयार आहे का बे, इकडे या मुर्दाड, या इकडे या, नुसते भांडत राहते साले थोडेशा थोडे, इकडे या. मग रशियानं भारताले पाकिस्तानले दोघाले बोलावलं, युद्ध झाल्या, युद्ध सुरूच होतं. इकडे या, नुसते भांडत राहते झाले, युद्धान कोणाचं भलं झालं बे, ते साले लोक तमाशे पाहिजे तुमचे. मला विचारते जगात बहीण म्हणून, का सांगू त्याले, ठीक आहे. मग आता ठीक आहे, आपली बहीण नेहमीच आपल्या कामी येते, ठीक आहे. 1966 भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे पंतप्रधान, ठीक आहे, अयूब खान, ठीक आहे, अयूब खान, ह्या दोघांनाही बोलावलं का युद्ध थांबवा, अगाऊचा कारभार नका करू, युद्धात कोणाचं भलं नाही होत. मग ठीक आहे, शांती करार करासाठी, युद्धबंदीचा करार करासाठी, ठीक आहे. आताच कझाकिस्तान, त्याची राजधानी आहे ताश्कंद, ठीक आहे. आता 1991 रशियातून 15 देश बाहेर पडले, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, युक्रेन, 15 देश, ठीक आहे. हे 15 देश मिळून रशिया होता पहिले. तर त्या रशियाच्या, ठीक आहे, रशियाच्या ताश्कंद इथं दोघांच्या पंतप्रधानाला बोलावलं, रशियाचे पंतप्रधान आले, राष्ट्राध्यक्ष, आणि एक शांती करार झाला, ठीक आहे. तर त्यालेच म्हणते ताश्कंद करार. का म्हणते, काय म्हणते, ताश्कंद करार. आणि हा ताश्कंद करार कोणाच झाला असा प्रश्न विचारते. ह्या ताश्कंद करार झाला लाल बहादूर शास्त्री, ठीक आहे. आणि ठीक आहे, आणि पाकिस्तानचे पंतप्रधान ह्या अयूब खाननं या करारावर सही केली, याला फासावर चढवलं. इतका बदमाश देश आहे, ठीक आहे. पंतप्रधानाला फासावर, आमच्या इथं पंतप्रधानाला मारणारे फासावर नाही अजून. अबे का, ठीक आहे. त्या देशात पाकिस्तानची 3 वेळा राज्यघटना बदलावं लागली. किती वेळा? 3 वेळा बदलवली डायरेक्ट. मग पहिली आणीबाणी समजलं. मग पहिल्यांदा आणीबाणी लागू केली 1962, भारत चीन युद्ध. जे लोक रट्टा मारतात ना, ज्याला स्टोऱ्या माहीत नाही राहत, मी कधीच विसरणार नाही, ठीक आहे. मेल्यावरची बी माझ्या थोप काढीत, सर भारत पाकिस्तान युद्ध, भारत पहिलं 48, दुसरं 65, तिसरं 99, चौथं 71, ठीक आहे, आणि चौथं ओके सांगित. तर ताश्कंद करार 66, ठीक आहे. तर हे जे आहे ते सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स, कथा स्टोरी लक्षात राहिली, हे काही पाठगीत नाही करायला लागत, ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे. मग हे झालं 68 पर्यंत हे राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार चालू होती, ठीक आहे. मग मागं घेतली कवा 68ले, आणि ताश्कंद येतच, ठीक आहे, हॉटेलमध्ये लाल बहादूर शास्त्री यायचं प्रेत मेलेल्या अवस्थेत सापडलं, ठीक आहे. म्हणजे मर्डर झाला, त्याची बी स्टोरी आहे. भारताचे काही लोकांचे मृत्यू हे अजूनही विवादास्पद आहे. त्याच्यात सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री, डॉक्टर होमी जहांगीर बाबा, जो भारताचा पहिला, ठीक आहे, फादर ऑफ ॲटॉमिक एनर्जी, ठीक आहे, भारताचा ॲटॉमिक एनर्जीचा रिसर्च करणारा पहिला माणूस, शास्त्रज्ञ डॉक्टर होमी जहांगीर बाबा. तर फ्रान्सहून उडालेल्या विमान दुर्घटनेत मृत्यू आहे. कोणाचा? होमी जहांगीर बाबाचा. मारलं, असं नसते होत, विमान एवढं क्रॅश नसते होत हवेत, मारलं, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, ठीक आहे. मग हे झालं, आणि मग झाली पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी. इंदिरा गांधी रुस्तमबाई होती, ठीक आहे.
आपल्याला आवडणाऱ्या सगळ्यात खतरनाक पंतप्रधानपैकी इंदिरा गांधी. ठीक आहे, मी तर म्हणतो या भारतात पुन्हा इंदिरा जन्माले याव. तिचा बंद्या स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडाले तिनंच एक वेळा डाग लावला आणि तिनं भारतात लावली आणीबाणी. बस तो आणीबाणीचा कालखंड सोडला तर इंदिरा गांधीची कोणीच बरोबरी करू शकत नाही. या देशात कलर टीव्ही आणणारी इंदिरा गांधी, या देशात टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण करणारी इंदिरा गांधी. एशियन गेमचं लाईव्ह प्रक्षेपण तिनं केलं होतं. लाईव्ह, हां, इकडं मॅच चालू, इकडं प्रक्षेपण. आणि एशियन गेम घ्यायचे तिनं स्ट्रिक्टली सांगितलं होतं का हे लाईव्हच दाखवायचे आपल्याला, रेकॉर्डेड नाही. तर त्यावेळेस सीडॅकचे अध्यक्ष होते. सीडॅक नावाची संस्था आहे पुण्याला मोठी, त्याचे अध्यक्ष होते संगणक क्रांतीचे जनक डॉक्टर विजय भटकर. त्याले म्हणे काही करा, लाईव्ह गेलं पाहिजे. मॅडम हे टेक्नॉलॉजी नाही ना आपल्याकडं, आणा. कुठून आणायची? तुम्ही बनवा. मी बनवू? हो. का करायचं आहे करा, आपल्याला लाईव्ह दाखवायचं आहे. ठीक आहे. तर ते खतरनाक बाई होती, तिचं कामच अलग होतं. मग हे लक्ष द्या रे, हे जे आता वाघाची संख्या एवढी बिवडी दिसून राहिली हे सगळी इंदिरा गांधीची काय आहे, पुण्याई आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर 1971ले काही पाकिस्तानचं लेणं देणं नसताना आपण पाकिस्तानच्या उरावर बसलो, नड्डी पिचकली, काही गरज नाही. पण विषय असा होता का जो इकडं बांगलादेश होता, या बांगलादेशात आंदोलनं चालू होते. आणि बांगलादेश म्हणजे पहिलचा पूर्व पाकिस्तान. आता होय का मामी? ठीक आहे, नो शीट आएंगा. ठीक आहे. तर आता लक्ष द्या. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. आता ह्या जो नकाशा आहे, ठीक आहे, इकडे लक्ष द्या. तर ह्या जो पूर्व बंगाल होता, मग का झाला पूर्व पाकिस्तान. आता लक्ष द्या रे, इच्छा मुसलमान आहेत ना, इच्छा मुसलमान आहेत, फरक आहे. हे मुसलमान गरम रक्ताचे आहे, हे मुसलमान मासोया खाते, हे थंड रक्ताचे आहे. हे चांगले साहित्यकार आहे इकडले मुसलमान. इकडल्या मुसलमानाची ओरिजिन भाषा बांगला, इकडल्या मुसलमानाची भाषा उर्दू. आता पाकिस्तान असेंब्लीचे इलेक्शन होय तर इथंही होय, इथंही होय. इथचे जे खासदार निवडून जाय इस्लामाबादच्या संसदेत गेल्यावर त्याला मागच्या बेंचवर बसवे, सावत्र भावासारखं. कुठं राहिली ढाका, मागं बसा, मागं अजे आम्ही मेंबर ऑफ मागं बसा, त्याला मागं बसवे. ठीक आहे, सावत्रासारखी वागणूक दे. त्याच्यानंतर फंड कमी दे, पैसे डेव्हलपमेंटले का दे कमी, इकडं फंड जास्त दे. मग त्याच्या मनात भावना निर्माण झाली का आपण पाकिस्तानात जाऊन फायदा झाला नाही. आणि तसंही आपल्याला तेच पाहिजे होतं. ठीक आहे, आपल्याला कसं बरं वाटत द्यायचं, बरं व्हावं. ठीक आहे, मग आपण बी काड्या करू ना. ठीक आहे, ते आपल्या याच्यात कडे तर आपण त्याच्या याच्यात. आता तुम्हाला सांगतो, ह्या पाकिस्तानमध्ये इथं बलुचिस्तान नावाचा प्रदेश आहे. तो का नाही देश मागत आहे, आमचा बलुचिस्तान वेगळा द्या. बलुची लोक आहेत, बलुची. ठीक आहे, तर आपण आतमधून त्याला पैसा पुरवतो ना, या ठेवा. ठीक आहे, अजून काही लागलं पाहिजे का, अनुबाम बेस आले, अनुबाम कायले. ठीक आहे, मग त्याला साहित्य गीत्य लागलं आपण देतो. ठीक आहे, मग ते जास्त कारभार आपल्या देशात करतात, आपण त्याच्या देशात करतो. मग ठीक आहे, आतमधून रॉचे एजंट पाठवून बरोबर का पाहिजे हां घेऊन जा. ठीक आहे, तर मग ते का असेच कारभार करे. आता इथं का करे बरं, ए भाऊ, इस्लामाबाद, ठीक आहे, इस्लामाबाद, लाहोर, ठीक आहे, अमृतसर, दिल्ली, लखनौ, कानपूर, पटना, कोलकाता आणि ढाका, त्याले या झाले रस्ता. हां, पाकिस्तान दिला रस्ता बी दिला होता, वरून विमान वाहतुकीले बी. ठीक आहे, आणि रस्ता तर दिला चोट्टे गाण्या ट्रकात कांदे ने, कांद्यात बंदुका भरून ने, अगाऊचे कारभार, मंदातच उतरवे. ठीक आहे, इतके बदमाश झाले. मग ते इंदिरा गांधीच्या लक्षात आलं. आणि मग इथं काय होय का, इथं लोक आंदोलन करे, आम्हाला वेगळा देश पाहिजे. आंदोलन झाले का पाकिस्तानचं सैनिक त्याच्यावर हमले करे, चिरडून टाके आंदोलन. मग तिथं तिथं का नाही दंगे घडून आणे. ठीक आहे,
मग एक बांगलादेश मागणाऱ्याचा गट आणि एक सरकार सपोर्ट करे काही लोक आले का आम्हाला पाकिस्तानात राहील, दोन गट तयार केले, त्याच्यात झगडे दंगली आणि दंगली झाल्या का कोण अशा वातावरणात राहील. मग ह्या सगळ्यात दलदलयुक्त भाग आहे, नदीत टाकली बोट, ठीक आहे का, बसली ए शबनम बैठ, ए शाहरुख बैठ, ठीक आहे, कॅटरीना का गई उसको बोला, ठीक आहे, सगळ्या कॅटरीना सलमान शाहरुख सगळ्याले बसवायचं आणि सरळ बोट घेऊन कुठं यायचं भारतात. आपल्याला त्रास होता. 1-1.5 करोड लोक बांगलादेशातून पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराममध्ये आले होते आणि बॉर्डर ओपन, कुठं कुठं बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जवान लक्ष ठेवून पुरं आपल्या मागं डोक्याला ताप होता. म्हणजे साध्या भाषेत बाजूचा नवरा बेवडेल आहे, तो आला दारू पिऊन का बायकोले पन्नावते, ते याच्या घरात येऊन लपते, अजी वाचवाजी, ठीक आहे, अजी बापूजी वाचवाजी, माझा नवरा बाहेर मारते, रोज धंदे थेस. मग इंदिरा गांधीनं का केलं, इंदिरा गांधीनं का केलं, 1970 बंद्या जगात टूर मारला. रशिया मोठाले देश, हा रशिया, पाय बहीण मी तुला सांगतो आत्ताच, हे डुकरेल त्या समजून सांग, ते नुसतं दारू पिऊन येते आणि पण नव्हते. जर माया मस्तकात गिन गेली तर मी छाताडावर बशीन चपाचप हाणीन, नाही ना असलो करू. मी तुम्हाला सांगून ठेवून राहिलो, मला हे पटणार नाही, मला रोज त्रास आहे त्याचा, घाणेरड्या शिवा देते पिऊन आल्या. मग रशिया झालं, मग अमेरिकेला जाऊन झालं, पाय अमेरिका मामी तुला सांगून ठेवतो, ठीक आहे का, या पाकिस्तानले समजून सांग, रोज दारू पिऊन येते, साल बायकोले मारते, ते माझ्या घरात घुसते, का करू मी. मग आता फ्रान्स, जेवढे बी ओटो पॉवरचे देश होते बंद्याले फिरून, हे फक्त नौटंकी होती का त्याला सांगा कानावर टाकून द्यायचं होतं का म्या जर युद्ध केलं तर बोंबलाचं नाही. बयाच गेली 3-4, ठीक आहे, बंदे युरोपातले महत्वाचे देश रशिया अमेरिका गिन्स गेली, सांगून दिलं आणि आल्याबरोबर डायरेक्ट हमला ठोकला धरून. हमला करायचाच होता, याले म्हणते रणनीती, ठीक आहे, नाही ते हे, ठीक आहे, 56 इंच सीना, ठीक आहे, मग उडान पुलावून फाटे तक पळत या लागते, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, डायरेक्ट हमला केला, 80 सैनिक घातलं रपारप, ठीक आहे. पाकिस्तानात मुक्तीवाहिनी नावाची एक सेना बनवली, ठीक आहे, दिलं पेलून पुरं, कुठं बांगलादेश, आणि बांगलादेश पुरा काबीज करत नेला. आता इंदिरा गांधी कम खतरनाक होती, फुल प्लॅनिंग, तिची प्लॅनिंग लय जबरदस्त राहील, ते चिल्लर प्लॅनिंग नाही राहा. प्लॅनिंग म्हणजे इकडं लोकायले वेगळं दाखवायचं, काम करायचं वेगळं. आता इथं तिनं हमला तर ठोकला, पण तिला भीती होती का पाकिस्तान आपण इकडं कारभार करायला जाव आणि पाकिस्ताननं ह्या बॉर्डरवरचं सैनिक आपल्या बॉर्डरवर टाकाव, ठीक आहे, जाव भलतच करायले, ठीक आहे, नुकसान व्हाव आपलं. असं नाही झालं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे, यासाठी एक प्लॅन तिनं आखला. बोलावले तिन्ही एअरफोर्स, नौदल आणि भूदलाच्या तिन्ही प्रमुखांनी बोलावले. या रे काजी मॅडम कवाय बोलावता का 12 वाजलेला, या इकडे काम आहे, बोलावलं. तिघय, ठीक आहे, कोणालाच माहित नाही, फक्त 4च लोक, ठीक आहे. तर म्हणे आपल्याला हमला करायचा आहे पाकिस्तानवर, चालूच आहे म्हणे मॅडम, तिकडं नाही इकडं बी, तिकडं चालू आहे ना, इकडं बी करायचं आहे. पण इकडं कायले 2-2 इकडं सैनिक नाही पुरणार, तुला नाही माहित, मी सांगतो ते कारभार कर, ठीक आहे. म्हणजे मॅडम करायचं का, म्हणे कराची एअरफोर्स उडवायचा आहे. कराची एअरफोर्स उडवायचा डायरेक्ट, नौदलाचा तर एअरफोर्स गायब करायचा आहे आपल्याला. अरे मॅडम पागल झाल्या का, लय मोठ्या जगात तांडव होऊन जाईल, मोठं युद्ध पेटन, उडवायचंच आहे.
ठीक आहे, आहे की नाही? कसा करायचा ते तुम्ही पहा, पण प्लॅन फक्त 2 तासाचा राहील, त्याच्यावर वेळ नाही आपल्यापाशी. इंदिरा गांधीचीच प्लॅनिंग. हमला कसा करायचा, का करायचा ते तुम्ही पहा. पता बी चालला नाही पाहिजे का आपण हमला केला, आपलं बी नुकसान नाही झालं पाहिजे. पण मॅडम होय कायसाठी, मग नंतर सांगेन, पहिले प्लॅन तयार करा. मग प्लॅन तयार केला, ठीक आहे. इंडियन नेव्हल फोर्स मुंबई माझगाव डॉकयार्ड, इथून लढाऊ विमान घेऊन भारताचं जहाज निघालं. रात्री 10 वाजता निघालं. कराची इथं आहे. कुठं? इथं. 10 वाजता निघालं, सकाळी 4 वाजता इथं होतं. पता बी नाही त्याले. सकाळी 4:45 वाजता इथून भकाभक विमान उडवले. रपारप कराचीचं नौदल रपारप उडून त्याला समजलं, अरे हमला झाला, हमला. चढा कुठं, विमान उडव वाढव करून भो वापस. जहाज 3 घंट्यात. किसने किया? हमने नहीं किया. हमला कोणा केला? हमने केला. कुठाई काय ना केला? काहीच नाही. आमचं जहाज इथंच लावून आहे. आपलं जहाज वापस 3 तासात 4 तासात. कुठं? मुंबई. खतम किस्सा. कायसाठी? त्याच्या मनात दहशत पसरवली का आपण इकल्लं सैनिक आहे. त्याच्या मनात दहशत पसरवली का आपण जर इकल्लं सैनिक तिकडं नेलं तर इकल्ला भाग पाकिस्तान दाबू शकते. ठीक आहे, भारत दाबू शकते. जो ओरिजिनल पाकिस्तान आहे तो राहू द्या, खड्ड्यात तो बांगलादेश गेला तर चालते. हे तिले सांगायचं होतं त्या कराची उडून. तर इंडियन नेव्हलनं कराची नौदल आणि एअरफोर्स उडवलं. तो दिवस भारत नौदल दिन म्हणून साजरा करते. 4 डिसेंबर का डिसेंबर महिन्यात, ठीक आहे, 4 डिसेंबर काहीतरी आहे ना. हां, तेव्हा हमला केला होता 71ले. ठीक आहे, पुरं कराची पुरं नौदल गायब. दन 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 उडवलं आणि जहाज वापस आपले इथं. मी नाही त्यातली, कडी लावा आतली. ओके. पुन्हा यायनं सैनिक इथून सैनिक इथं पाठवणार होते. म्हणजे ते युद्ध बी कठीण झालं असतं, नाही तर पुन्हा भीती असती, नाही तर आपला भाग इकडला दाबला असता. म्हणून इकडलं सैनिक त्यानं जशानं तसे ठेवलं. इकडलं सैनिक तिकडं मदतीले पाठवलं नाही. त्याची प्लॅनिंग पहा कशी खतरनाक होती. आणि त्या 71च्या युद्धाच्या वेळेस लावली कलम 352 नुसार दुसरी आणीबाणी. कितवी 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 कितवी? दुसरी आणीबाणी. समजलं? पहिली 62, दुसरी 71. मग आता लक्ष द्या बे. ठीक आहे, आता लक्ष द्या. मग झालं 1971. मग झालं 1971ले भारत पाक युद्ध, तिसरं युद्ध. कितवं युद्ध? हे स्वतःहून आपण केलं. आणि या युद्धात का झाला? या युद्धात का झाला? बांगलादेश नवीन देश जन्माले घातला. बांगलादेश निर्मिती इंदिरा गांधीनं. इंदिरा गांधीले हा भाग भारतात विलीन करता आला असता, पण काऊन नाही केला माहित आहे? हा, लोकसंख्या आहे कचाट्यासारखी. एवढे मोठे लोक कायले उरावर घ्यायचे? लेणं नाही. हा, बेरोजगारी आहे. त्यानं पाहिलं नाही का? बांगला जेवढ्या बी पश्चिम बंगालमधून येणारा ट्रेन पाहिजे कशा नाही ते बिराट भरून वास. ठीक आहे, पुरं. ठीक आहे, तर ते ठीक आहे, आपण विलीन नाही केला, स्वतंत्र देश दिला. तुमचा देश तुम्ही ठेवा. ठीक आहे, हिरव्या कलरमध्ये टिकली लावा. ठीक आहे, मग हिरव्या कलरमध्ये त्याने टिकली लावली आणि त्यानं राष्ट्रगीत गिष्टगीत ठेवलं, आमार सोनार बांगला. मग लक्ष द्या, बंद. इकडे लक्ष द्या. बंद सैनिक टाकलं म्हणलं, पूर्ण आतमध्ये टाकलं, पार आतमध्ये दाबत नेलं, टर जिंकत, आणि डायरेक्ट ढाका काबीज केलं. आणि बंद्या पाकिस्तानच्या सैनिकाले असे लाईनीत उभे केले. 10,000 सैनिक आले. आणि बंद्या सैनिकाले बंदुका खालतं टाकायला ठेवा. घालता जमा करा रे बंद्या बंदुका. बंद्या हातवरता करा. किती वेळची असेच राहा. ठीक आहे, मग त्याच्या ठीक आहे लष्कर प्रमुख होता, त्याला म्हणा इकडे याच्यावर सही करा. काळजी याच्यात लिहून वाचणं साल्या भोकण्या.
ठीक आहे. मग अजी हे तर शिमल्याला बोलवायचं आहे आमच्या हो शिमल्याला बोलवायचं आहे, ह्या देश वेगळ्या द्यायचा आहे. ह्याच्यावर सह्याकार नाही तर उडवतो एवढे. ठीक आहे. मग त्याच्याकडून सही घेतली आणि त्या ढाका ॲग्रीमेंटनुसार शिमल्याला त्याच्या देशाचा पंतप्रधान आला आणि त्यानं बांगलादेश निर्मितीच्या करारावर सह्या केल्या. त्याच्याच हातानं त्याची ठोकून घेतली. ठीक आहे. पुरी. ठीक आहे. मग जगाच्या पाठीवर इंदिरा गांधी नवीन देश जन्माला घातला आणि तो भारत पाक करार झाला आणि ढाक्या येथे एक ॲग्रीमेंट झालं. त्या ॲग्रीमेंटनुसार 1972 शिमला करार झाला. कोणता करार? कोणता करार? कोणता करार? शिमला करार. आणि शिमला करार कोणाच झाला हा प्रश्न विचारते तर इंदिरा गांधी. ठीक आहे. इंदिरा गांधी आणि ठीक आहे बेनजीर अली भुत्तोचा बाप जुल्फिकार अली भुत्तो. जुल्फिकार अली भुत्तो याची पोरगी होती. ठीक आहे. बेनजीर अली भुत्तो सुंदर होती पाहिले. तिले मुशर्रफनं उडवलं. ठीक आहे. निवडणूक प्रचाराच्या वेळेस हिच्या कारच्या खाली तर बॉम्ब लावला, दिलं उडून. मुशर्रफ लष्कर प्रमुख होता तवा. ठीक आहे. तर इंदिरा गांधीचा खूप प्रभाव होता तिच्यावर. कोणावर? बेनजीर अली भुत्तोवर. बेनजीर अली भुत्तोचा बाप जुल्फिकार अली भुत्तो. ठीक आहे. मोठा नेता होता, दिग्गज. ठीक आहे. दिग्गज नेता होता. याच्यात करार झाला याले बी फाशी दिली म्हणलं पाकिस्ताननं. खाऊन बांगलादेश वेगळा दिला म्हणून. पंतप्रधानाले फाशी. कुणाला फाशी? हे बदमाश देश आहे पाकिस्तान. ठीक आहे. मग लक्ष द्या. मग इथं इथं जे आहे ठीक आहे इथं 1971 ठीक आहे राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार. समजलं का? हा. मग आता सर तिसरी आणीबाणी कशी लागू झाली तर तिसरी आणीबाणीची स्टोरी. आता लक्ष द्या. 2 आणीबाण्या झाल्या. कोणत्या कारणासाठी? कोणत्या कारणासाठी? परकीय आक्रमण. आता तिसरी आणीबाणी. आता इंदिरा गांधी जी आहे तर हे का नाही आई लहानपणी ठीक आहे म्हणजे मला वाटते इंदिरा गांधी 12वी किंवा फर्स्ट इयरली असेल तर आई वारून गेली. ठीक आहे. एकटीच बापाली. ठीक आहे. कुटुंब नियोजन तेव्हापासून पाहिलं त्यानं. हो ना बे. ठीक आहे. एकटीच पोरगी ना. त्याच्यामुळे आणि स्वातंत्र्य चळवळीत होती 1930च्या. ठीक आहे. सविनय कायदेभंग या आंदोलनात. ठीक आहे. सविनय कायदेभंग सोय का वानर सेना उभी केली होती. ठीक आहे. तेव्हा 8व्या वर्गात का 9व्या वर्गात होत्या इंदिरा गांधी. 8व्या 9व्या वर्गात इंग्रजाविरुद्ध वानर सेना तयार करणं काही साधी गोष्ट आहे का? त्या वयात आपल्या डोक्यात विचार बी नाही येत असा. ठीक आहे. तेव्हापासून स्वातंत्र्य चळवळीतले लोक आहेत हे. त्याचं बख्खो घराणं नेहरूचा बाप बी मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू बी, पोरगी बी. ठीक आहे. या देशासाठी जीव दिला. यायचं एक नाही आहे जीव देणारं. यायनं माफ्या मागितल्या आहे 5-5 लेटर लिहून. ठीक आहे. किती लेटर? एक बी नाही. किती? 5. गांधीजी जेलमध्ये होते. मागितली का गांधीजीनं माफी? मला माफ करा, उद्यापासून तुमची हुजरेगिरी करीन मी. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. इकडं पहा. मग त्याच्यानंतर इंदिरा गांधी 1966 देशाची पंतप्रधान झाली. मग कंटिन्युअस पंतप्रधान होती. पण इंदिरा गांधी राज्यसभेची सदस्य होती. कुठची? म्हणजे ते मागच्या दारातून आतमध्ये आहे. कोण? इंदिरा गांधी. आता ते पंतप्रधान झाली. लक्ष द्या. इंदिरा गांधी का झाली म्हणलं? पंतप्रधान झाली. 1966 इंदिरा गांधी का झाली? पंतप्रधान. आता इंदिरा गांधी पंतप्रधान झाली. आता 1966 ताश्कंद इथं लाल बहादूर शास्त्री याचा का झाला? मृत्यू. मृत्यू झाल्याबरोबर पंतप्रधान पदाचा दावेदार होता मोरारजी देसाई. कोण होते? कोण होते? मोरारजी देसाई काँग्रेसमध्ये दिग्गज नेता होते. यायले वाटे का मी पंतप्रधान होतो. आता
इंदिरा गांधी म्हणे माय बापाची काँग्रेस होय, खड्ड्यात दिलं काम ना, मले पंतप्रधान व्हायचं आहे. तो म्हणे मले व्हायचं आहे. जास्त चलचल करायची नाही, अगाऊ कारभार नको करू, मी होतो पंतप्रधान, चालला ते व्हाय बघा. ठीक आहे. तर इंदिरा गांधीनं, ठीक आहे, इंदिरा गांधीनं याले सारलं बाजूले. कोणाले? साहजिक आहे, कोणाला वाटत नाही देशाचं पंतप्रधान झालं पाहिजे. मोरारजी देसाईला वाटे आता लाल बहादूर शास्त्री गेले, माया नंबर लागते, खड्ड्यात लागते. तिनं याले बाजूले सावरलं आणि स्वतः झाल्या पंतप्रधान आणि याले बनवलं अर्थमंत्री. कोणाले? मोरारजी देसाईले. आता मोरारजी देसाई राहिलं पंतप्रधान व्हायचं. ठीक आहे. मग आता 1969 ले इंदिरा गांधी म्हणे ह्या जेवढे प्रायव्हेट बँक आहे यायले मी सांगून राहिलो का लोन द्या, लोन द्या, गोरगरिबायले लोन द्या, शेतकऱ्याला द्या, ठीक आहे, छोटे छोटे स्टार्टअपसाठी द्या, लघु उद्योगासाठी द्या. तर मोरारजी देसाई म्हणे ठीक आहे, मी सांगतो त्याला म्हणे राष्ट्रीयकरण कैले करता म्हणे अगाऊच. ठीक आहे. तर तो म्हणे 1 वर्षाची, मॅडम म्हणे 1 वर्षाची डेडलाईन देऊ ह्या बँकायले. सगळ्या बँका खाजगी लोकांच्या होत्या, त्याच्यात प्रॉफिट होय 200 कोटीचं प्रॉफिट, 300 कोटीचं कोणाच्या घरात जाय? खाजगी लोकांच्या घरात जाय. म्हणजे संपत्तीचं काय होत होतं? केंद्रीकरण. काय होत होतं? आणि ह्या चोट्या टोन पाऊन कर्ज दे, हा कराय मास्तर नाही का, वा वा चांगला सोर्स ऑफ इन्कम आहे, हा हे लोन भरू शकते, यायला द्या ना, द्या द्या. एखादा बकऱ्या तू लोन नाही भेटत फुकट्या, चालला तिथं लोन घ्याले. ठीक आहे. तोंड पाहून कर्ज द्यायच्या. कोण? बँका. जो फेडू शकते त्याला द्यायच्या, अगाऊ लोकायले कर्ज द्यायच्या. मग इंदिरा गांधीनं 1 वर्षाची डेडलाईन दिली. का दिली? 1 वर्षाची डेडलाईन दिली का तुम्ही बँका का करा, ठीक आहे, तुम्ही बँकाला सांगा का लोन द्या. आता मोरारजी देसाई समोर या प्रस्ताव ठेवला, मोरारजी देसाई विरोध केला, बँका राष्ट्रीयकरण करायचं नाही म्हणे. आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने विरोध केला. ते इंदिरा होय, इंदिरा का करे मंत्रिमंडळाच्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन ठेवे. तिच्या मनात आलं का ती निर्णय घे. ते काय काही कोणाच्या बापाला नाही ऐके, ते खतरनाकच होती. ठीक आहे. तिले निर्णय घ्यायचा असला, तिले वाटे का या भारतातले शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, कष्टकरी, ठीक आहे, छोटे उद्योजक यायले लोन भेटलं पाहिजे. आणि ह्या बँका ते नाही. SBIचं राष्ट्रीयकरण करून पाहिलं पण SBI पुरली नाही. हिनं धरलं, 1 वर्षाची डेडलाईन ऐकली नाही, मोरारजी देसाईले विचारलं नाही, डायरेक्ट वरत्या रात्री लेटर पाठवलं, फॅक्स डायरेक्ट राष्ट्रपती भवनात. आणि राष्ट्रपतीला फोन केला, ओ राष्ट्रपती झोपले का? आकाशवाणीचे माणसं येणार आहे, बोमलदा आज रात्री संध्याकाळी 12 वाजतापासून ज्या बँकाचं उत्पन्न 50 कोटीच्या वर आहे अशा सर्व बँका राष्ट्रीयकरण करण्यात येते. डायरेक्ट आदेश दिला पाठवून आकाशवाणी. का आजी तुम्ही रात्री झोपू नाही देत? बोमला बोमला रात्री 12 वाजता बँका राष्ट्रीयकरण करून टाकल्या. जात तिकडं, ज्यात तेरा कोई नाही. ठीक आहे. ज्या बँका 50 कोटीच्या वर उत्पन्न होत्या अशा बँका, तारीख होती 19 जुलै 1969 ले इंदिरा गांधीनं भारतातल्या 14 बँका का केल्या? राष्ट्रीयकरण केल्या. हे मोरारजी देसाईच्या विरोधातला निर्णय होता. मोरारजी देसाईले न विचारता ज्या बँकाचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न 50 कोटीच्या वर आहे अशा 14 बँका रपारप एका रातून. एखाद्यानं म्हणलं नाही देत नाही, घ्याले कोणत्यात घ्या, काढा कपड्याचे. अजी देतो 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 कुठं सही करू? ठीक आहे. डायरेक्ट राष्ट्रीयकरण. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. समोर पहा. मग ठीक आहे, हे सरकारमध्ये राहिलं आणि मग याचं इंदिरा गांधी सोबत खटकलं आणि याचा ना इंदिरा गांधीचा मग झाला 36चा आकडा. आणि ते बाहेर पडलं. कोण? आणि मोरारजी देसाई बाहेर पडलं. आणि 1971चं इलेक्शन आलं. केव्हाचं?
ह्या इलेक्शन मध्ये वेगळ्या पक्ष स्थापन केला आणि मोरारजी देसाई तिले भाषणात टेशी म्हणते इंदिरा गांधीले, एवढी तू प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे, तर तू मागच्या दरवाजातून काय लिहितो म्हणते, अशी ये ना म्हणते समोरून. हिम्मत असं तर तिले म्हणते तू लोकसभेत उभी राह. कोणाला म्हणते? कोण? मोरारजी देसाईने एका भाषणात टेशी तिले दिलं धमकावून, का तू खरंच हिम्मत आहे, तू लोकप्रतिनिधी आहे, तू लोकांमध्ये प्रसिद्ध आहे, तू मागच्या दरवाजातून काही निवडून येऊन राहिली राज्यसभेतून, अशी राही ना मग लोकांमध्ये उभी, त्यात हिम्मत आहे. तर मग तिनं रायबरेलीमधून त्याच्या टेशीवर फॉर्म भरला. कोणाच्या? मोरारजी देसाईच्या. भरला फॉर्म. आणि पण फॉर्म भरल्यावर परिस्थिती अशी झाली का इंदिरा गांधी रायबरेलीतून हारणार, अशी परिस्थिती झाली. मग आता का करायचं? हे जे नरेंद्र मोदी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर आपलं वर्चस्व ठेवून राहिला सध्या, सेम तशी कंडिशन होती तेव्हा. हिचा बी हस्तक्षेप होता जिथं तिथं. पॉवरफुल बाई होती ना बाबू, ते काय कोणाच्या बापाला नाही ऐकेन ते, पण तिचे गोरगरिबाचे निर्णय चांगले आहे. अशी उद्योगपतीले कर्ज माफ नाही केली तिनं गोरगरिबाईले केलं. गोरगरिबाईले कर्ज भेटलं पाहिजे म्हणून बँका राष्ट्रीयकरण केल्या. मोरारजी देसाईचं ऐकलं नाही. समजलं का? ह्या फरक आहे पण दाढीवाल्या बापूत आणि तिच्यात. ठीक आहे, मी का म्हणून राहिलं समजून राहिलं का? हा, उद्योगपत्याचे 10,54,34,000 करोडचं कर्ज माफ नाही केलं इंदिरानं, यानं केलं. ठीक आहे, शेतकऱ्याचं 1.5 लाख करोड कर्ज आहे, ते नाही माफ केलं, 10 लाख करोड माफ. याचे जवाईच होईन ते. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. 1971ले सार्वत्रिक निवडणुका झाल्या लोकसभेच्या, लोकसभा इलेक्शन. ठीक आहे, निवडणुका. आणि या निवडणुकीत इंदिरा गांधी रायबरेलीतून उभी राहिली आणि उभी राहिल्याच्या नंतर निवडूनच येत नाही असे चान्स होते. मग आता का करायचं? इज्जतीचा प्रश्न आहे. बूथ कॅप्चर करा. बूथ कॅप्चर केले, पंजा टाक डबे टाक. मतदान द्यायला आलो होतो, संपलं मतदान. झालं अजी टाइम असतो वाचाय, 3 वाजले, झालं कवाच बंद झालं. ठीक आहे, डब्यात मतदान पडलं आणि प्रचंड बहुमतानं इंदिरा गांधी निवडून आली. पण निवडून आल्याच्या नंतर, ठीक आहे, निवडून आली, पंतप्रधान झाली कवा, आणि लगेच हिच्या विरोधात जो कॅन्डिडेट उभा होता त्यानं इलाहाबाद हायकोर्टात केस टाकली का इंदिरा गांधी इल्लीगल निवडून आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वाद झाला तर जिल्हा न्यायालयात केस टाका लागते. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद याच्या निवडणुकीत वाद झाला तर हायकोर्टात जा लागते. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती याच्या निवडणुकीत, राज्यपालाच्या निवडीत काही वाद झाला तर सुप्रीम कोर्टात जा लागते. समजलं का? हा, मग डायरेक्ट केस गेली कुठं? इलाहाबाद हायकोर्टात. आणि इलाहाबाद हायकोर्टात केस गेल्याच्या नंतर, इलाहाबाद हायकोर्टात केस गेल्याच्या नंतर 3-3.5 वर्ष केस चालली आणि केसचा निकाल आला. केसचा निकाल आला 1974ले. आणि निकाल आल्यावर 1974ले इलाहाबाद हायकोर्ट म्हणते, आता दिसणारच आहे ना भाऊ, गावात वोटिंग आहे 700 आणि बॅलेट पेपर निघाले 900. ही वोटिंग किती आहे? 700. बॅलेट पेपर निघाले 900. अबे कमीत कमी वोटिंग तर पहा किती आहे. ठीक आहे, कागदावर तुम्ही 900 बॅलेट टाकून राहिले, 700 वोटिंग आहे, 50-60% टाका त्याच्यात. ठीक आहे, 700 वोटिंग आहे तर 7-5 350-400 टाका. तुम्ही 900 टाकून राहिले. ठीक आहे, आणि मग ते सुप्रीम कोर्ट आलं ना हायकोर्टाच्या लक्षात. हायकोर्टानं, ठीक आहे, हायकोर्टानं इंदिरा गांधीचं खासदारकीचं पद, ठीक आहे, रद्द केलं. इंदिरा गांधी इल्लीगल निवडून आलेली आहे, त्याच्यामुळे इंदिरा गांधीचं खासदारकीचं पद रद्द करण्यात येत आहे. आणि इंदिरा गांधीचं खासदारकीचं पद गेलं म्हणजेच पंतप्रधान पद गेलं. इंदिरा गांधी खासदार पदाचं पद गेल्यावर सुद्धा
इंदिरा गांधीनं आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही. संवैधानिकरित्या तिनं आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागत होता आणि पुन्हा मग राज्यसभेतून या लागत होतं आणि मग शपथ घ्यायला लागत होती, पण हिनं राजीनामा दिला नाही. आणि मग हिचे निर्णय चालू, सरकार चालूच. मग भारतीय लोकांना वाटलं आता भारत हुकुमशाहीकडे जात आहे, आता काहीतरी करा लागते. म्हणून स्वातंत्र्य चळवळीत एक माणूस होता, ठीक आहे, JP जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण हा एकमेव माणूस होता जो स्वातंत्र्य चळवळीत होता पण राजकारणात आला नाही. खूप जबरदस्त माणूस, ठीक आहे. आणि JP काही स्वातंत्र्य सैनिक बिनिक नव्हता, ठीक आहे. JP कोण होता? तर JP चांगल्या घरचा पोरगा होता, त्याचं लग्न झालं, शिकतच होता. तर लग्न झाल्यावर शिकासाठी त्याला अमेरिकेला जायचं काम पडलं. तो अमेरिकेला गेला, बायको ठीक आहे गावात राहिली. आणि मग बायकोनं पत्र पाठवलं JPले का मी एकटीच घरी राहतो, मला घरी बोर मारते, मी गांधीजीच्या आश्रमात जाऊन राहू का, तिथं कमीत कमी देशाची सेवा तरी होईल. तर त्यानं उत्तर पाठवलं ठीक आहे बा, मी येतपर्यंत तिथं राहील. मग हे गेली गांधीजीच्या आश्रमात. कोणाची बायको? आणि गांधीजी रोज सकाळी प्रार्थनेले, रोज सकाळी गांधीजीले सेवाग्राम आश्रमात वर्धेच्या रोज प्रार्थना होईल. प्रार्थना झाली का गांधीजी ब्रह्मचर्येवर कीर्तन दे. कायच्यावर कीर्तन दे? ब्रह्मचर्येवर. वर्षभर ब्रह्मचर्याचं कीर्तन ऐकलं गांधीजीचं. कोण? JPच्या बायकोनं. JP अमेरिकेतून आल्याच्या नंतर बायकोले घ्यायले आश्रमात आला. आता बायकोले वाटलं का आपण जे वर्षभर ब्रह्मचर्य ऐकलं, आता हे आपण ब्रह्मचर्याचं पालन करू शकणार नाही. थो म्हणे चाल, हे म्हणे मी येत नाही. थो म्हणे चाल, ते म्हणे येत नाही. 8 दिवस राहिला JP तिथं, पण बायको काही ऐकायला कोट नाही. का प्रॉब्लेम झाला बघ, गांधीजीच्या आश्रमात पाठवलं आणि बायको यायला तयार नाही. मग त्यानं हे गंमत सांगितली गांधीजीले का माया बायकोनं मला पत्र पाठवलं म्हणून तुमच्या आश्रमात पाठवली, आता माई बायको माझ्यासोबत यायला तयार नाही, मी का करू? मग गांधीजीनं तिले बोलावलं आणि तिले विचारलं का तू काऊन जायला तयार नाही? तर ते म्हणे का तुम्ही मला वर्षभर ज्ञान पाजलं का ब्रह्मचर्याचं महत्व काय आहे, आता जर मी गेली तर माय ब्रह्मचर्य खतम होऊन जाईल. मग त्याचा लाईट लागला. कोणाचा? JPचा. ताव JP म्हणे का मी तुझ्या नवरा आहे आणि तुले जर वाटत असन का मी ब्रह्मचर्य पाळावं आणि तुझे ब्रह्मचर्य तुटू नये, तर तुझ्या बायको म्हणून आदर करतो आणि आयुष्यभर तुझ्या ब्रह्मचर्याचं पालन करीन. तर JPले आयुष्यभर पोरग नाही झालं, ठीक आहे. शेवटपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन केलं. मग ते इस्त्याच्या बाजूले तूप ठेवण्याच्या बरोबरीत आहे. अबे तुमचं लग्न झाल्यावर तुम्ही पालन करू शकाल का? आहे का तुमच्यात कॅपॅसिटी? इथं लग्नाच्या अगोदरच नाही होत तर नंतरच वेगळी गोष्ट आहे. हा? अबे साधं काम आहे का बे? का बायको सोबत राहून राहिली ब्रह्मचर्याचं पालन करायचं? केलं त्या माणसानं. असा खतरनाक होता JP तत्वाशी. आणि भारताला स्वातंत्र्य भेटल्यावर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री झाला असता किंवा मोठा केंद्रीय मंत्री झाला असता, पण नाही गेला त्याच्यात. पण जेव्हा या देशावर वेळ आली का आता उठा लागते, पुन्हा देश हुकुमशाहीकडे चालला, बंदा भारत पिंजून काढला JPनं. बंदा भारत पिंजला आणि बंद्या भारतात सभा घेतल्या आणि पुन्हा लोकांनी उभं केलं का हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे.
इलाहाबाद हायकोर्टाने निर्णय देऊन इंदिरा गांधीनं पदाचा राजीनामा दिला. इंदिरा गांधीची हुकुमशाही बंद झाली पाहिजे ना, या देशाची लोकशाही वाचली पाहिजे. यासाठी सर्व लोक 25 जून 1975 रामलीला मैदानावर जमा व्हा. हा, लोक जमा झाले. भारतातून 7-8 लाख लोक जमा झाले. कुठं? आणि दिल्लीची सत्ता उलथून पाडायची आहे आपल्याला. आपल्याला काही शस्त्र गिस्त्र घ्यायचे नाही, जायपो करायचे नाही. 25 तारखेला जमा व्हा. 25 तारखेला लोक झाले. हा, भाषण झालं जेपीचं. हा, लोक होते दिल्लीत, मावे नाही. हा, एवढे लोक आले. उद्या सांगितलं आज इथं झोपा, जेवाची व्यवस्था आहे. उद्या सकाळी उठून आपल्याला संसदेवर जायचं आहे. 25 तारखेला सभा झाली. 25 तारखेच्या संध्याकाळी लोक जेवून झोपले होते. तारीख होती 25 जून 1975. दिल्ली केंद्रशासित प्रदेश, सत्ता केंद्राची म्हणजे इंदिरा गांधीच्याच हातात दिल्ली पोलीस होती. इंदिरा गांधीनं झोपलेल्या लोकांच्या उरावर पाठवली दिल्ली पोलीस. आणि झोपीतच पन्नावनं चालू केलं. रपारप. रपारप रपारप रप. ज्या कोणत्या आंदोलन होय उभा, भकाभक मारले. मिसा कायदा लागू केला. मिसा कायदा लागू केला. लक्ष द्या, ठीक आहे. इलाहाबाद हायकोर्टानं निर्णय दिला इल्लीगल निवडून आल्याचा. आणि 25 जून 1975 संपूर्ण क्रांती नावाचं आंदोलन कोण केलं? जेपी जयप्रकाश नारायण. ठीक आहे. भूमिगत आंदोलनातला नेता होता. ठीक आहे. राममोहन लोहिया, मीनू मसानी, जयप्रकाश नारायण, उषा मेहता, ऑल इंडिया रेडिओ. ठीक आहे. तर इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. इंदिरा गांधीनं रात्री 11:30 पावणे 12 पुन्हा फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती होते, फोन केला. राष्ट्रपती महोदय झोपले होते का? झोपत नका जाऊ. काजी तुम्ही सांगा काय ना, आकाशवाणीचे माणसं येणार आहे. डिक्लेअर करा आजपासून कलम 352 नुसार संपूर्ण भारतात राष्ट्रीय आणीबाणी. इंदिरा गांधीनं राष्ट्रपतीले फोन करून सांगितलं आणीबाणी घोषित करा. फोनवर. राष्ट्रपतीपाशी कोणतंही लेटर नाही आलं सहीसाठी. फोनवर फखरुद्दीन अली अहमद यांनी 1975 ची राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. मॅडम दुसऱ्या दिवशी 4 वाजता लेटर देऊन देते. म्हणून 44व्या घटना दुरुस्तीत आणीबाणी काढल्यावर मोरारजी देसाई लिहिते का कोणत्याही राष्ट्रपतीने पंतप्रधान मंत्रिमंडळाचं लेखी प्रशस्ती पत्र असल्याशिवाय राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू नये. फोनवर लावायला लावली होती ना, फोनवर कम पावर. ठीक आहे. फोनवर लाव. त्यानं म्हणलं बी नाही लेटर नाही आणून दिलं म्हणून. तुम्ही फोनवर लावली आणि बस मिसा कायदा लावला आणि असं आंदोलन तुडवलं धरून. लोकायले डग्यात टाकू टाकू मारले. काही रेल्वे स्टेशनवर सोडून दिले, काही बस स्टँडवर पयाले. भार रपातापाक करून टाकलं. 8000 लोकायले उचललं, जेलमध्ये टाकलं. कोणत्या जेलमध्ये टाकलं पता बी चालू नाही दिला. तवा लागली. ठीक आहे. तवा लागली तिसरी आणीबाणी. तारीख होती 25 जून 1975. आणि कोणत्या कारणासाठी? अंतर्गत अशांतता. आता लक्ष द्या. राज्यघटनेत शब्द आहे अंतर्गत अशांतता. मूळ राज्यघटनेत काय शब्द आहे? आता याचा अर्थ राज्यघटनाकारांना का अभिप्रेत होता? राज्यघटनाकाराला अभिप्रेत होता का जर प्रत्येक राज्यात दंगेच दंगे आहे, सरकारले लोक ऐकून नाही राहिले, लोक बसा पेटून देऊन राहिले, टायर पेटून राहिले, रस्ते पॅक करून राहिले, सरकारले लोक ऐकून नाही राहिले, अशा वेळेस दंगेच दंगे आहे. तर याले म्हणते अंतर्गत. असं राज्यघटना करायला वाटत होतं का अशी भारतात अंतर्गत अशांतता निर्माण झाली तेव्हा भारत सरकारनं कलम 352 चा वापर करून का करायचं? राष्ट्रीय आणीबाणी लावायची. पण कोणत्याच आंदोलनकर्त्याकडं शस्त्र नव्हतं. शांततेनं कायच्यावर जाणार होते? संसदेवर. कवा? 26 तारखेला.
25चं भाषण झालं, जेवण झालं, झोपले होते. ठीक आहे, यायला तुडवलं, आंदोलन चिडून काढलं. तर म्हणून मोरारजी देसाई पहिल्यांदा काँग्रेसचं सरकार गेलं आणीबाणी नंतर. ठीक आहे, आणि 1978ले मोरारजी देसाईचं का आलं, सरकार आलं. आणि त्या मोरारजी देसाई 78ले 44वी घटना दुरुस्ती करते. त्याच्यात पुन्हा एक पॉइंट टाकते का, जर सरकारच्या विरोधात सशस्त्र बंडाई सशस्त्र बंडाई केली असेल, म्हणजे शस्त्र घेऊन सरकारच्या विरोधात बंड केला असेल, तेव्हाच आणीबाणी. हे अंतर्गत अशांतता या शब्दाचा अर्थ इंदिरा गांधीनं चुकीचा लावला, म्हणून स्पष्ट शब्द टाकला. कोणता? शस्त्र घेऊन सरकारच्या विरोधात बंड, शांततापूर्ण निदर्शनं केले सरकारच्या विरोधात, तर तुम्हाला राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार लावता येणार नाही. कारण हिनं तशीच लावली ना, हिनं चुकीचा अर्थ पकडला. अंतर्गत तिनं कोणतं कारण दिलं, अंतर्गत अशांतता आहे, उद्या हे लोक संसदेवर येणार आहे. अरे पण त्याच्यापाशी शस्त्र नाही आहे ना. त्याला वाटत होतं का भारतभर दंगे पेटले पाहिजे, असं राज्यघटना ज्यानं लिहिली त्याला अभिप्रेत होता या शब्दाचा अर्थ. हिनं चुकीचा काढला. आणि म्हणून मग 44व्या घटना दुरुस्तीत स्पष्ट शब्द टाकला का कलम 352 नुसार जर भारतामध्ये आणीबाणी लावायची आहे, तर अंतर्गत अशांतता या कारणासाठी लावायची असेल, तर हा शब्दाचा अर्थ चुकीचा पकडल्यामुळे या शब्दाच्या जागी सशस्त्र बंडाई हा शब्द आम्ही टाकत आहे. शस्त्र घेऊन सरकारच्या विरोधात बंद केलं तरच आता ठीक आहे भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लावता येईल. मग दोन कारण, परकीय आक्रमण आणि सशस्त्र बंडाई. हे समजलं का तुम्हाला? हे समजलं का तुम्हाला? काही प्रॉब्लेम? भाऊ काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? आता जमलं का? आता जमलं का? अशी आहे स्टोरी. कोणाची? माई आणीबाणीची. ठीक आहे. किती कारणासाठी? किती कारणासाठी आणीबाणी लावते? 2 3 2. परकीय आक्रमण आणि सशस्त्र बंडाई. आता अंतर्गत अशांतता हा शब्द काढला. काऊन काढला समजलं? काऊन काढला समजलं का? मग इंदिरा गांधीनं 2-2.25 वर्षांना आणीबाणी का घेतली? मागं तिचा 5 वर्षाचा कार्यकाल संपला होता. का होता? संपला होता. कोणाचा? तिचा 5 वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर तिनं लोकसभेचा कार्यकाल 2 वर्ष का केला? एक्सटेंड केला. आणीबाणी 1-1 वर्ष एक्सटेंड, आणीबाणीचा कार्यकाल 1-1 वर्षाने एक्सटेंड करायची तरतूद होती. मग 44व्या घटना दुरुस्तीत मोरारजी देसाईनं तो बी कार्यकाल किती केला? 6-6 महिन्यानं केला. त्या बी दुरुस्त्या करून टाकल्या का 1 वर्ष लय मोठा स्पॅन होते बा आणीबाणी वाढवाचा. समजलं का? मग ज्या ज्या बदमाशपणा इंदिरा गांधीनं केल्या होत्या त्या सगळ्या खोडून काढल्या. मग कोणत्या घटना दुरुस्तीत? आणि 42वी घटना दुरुस्ती केली होती ना आणीबाणीच्या काळात. हे जे आणीबाणी लागू केली ना या काळात 42वी घटना दुरुस्ती केली. हिनं 42व्या घटना दुरुस्तीत लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाल 6 वर्षाचा केला आपल्या फायद्यासाठी. 5 वर्षाची. तसंही भारताले पाचच पसंत आहे. 5 खारका, 5 बदामा, 5 हैकुंड, 5 नारळ, 5 कडदुडे आहे का नाही? पंचवार्षिक योजना, इलेक्शन 5 वर्षानं. हिनं का केलं? 6. विधानसभा लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्षाचा केला पट्टीनं. कोणताही संसदेनं केलेला कायदा चेक करायचे अधिकार सुप्रीम कोर्टाले होते, तो काढून घेतला. न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार 42व्या घटना दुरुस्तीनं आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधीनं काढला. पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा निर्णय राष्ट्रपतीवर बंधनकारक केला. देशाच्या उद्देश पत्रिकेत 3 शब्द टाकले, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि किंवा घटना दुरुस्तीनं 42. ठीक आहे. बॉम्ब दुरुस्त्या केल्या. राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्य जोडले. भाग 4 अ कलम 51 अ. समजलं का? भाऊ समजलं का? मी काम म्हणून राहिलो. असं खतरनाक काम आहे. मी का म्हटलं लक्षात आलं का? ठीक आहे. बॉम्ब दुरुस्त्या केल्या इंदिरा गांधीनं, सुस्तीच नाही केली. राज्य सूचीतले 5 विषय उचलले 42व्या घटना दुरुस्तीत आणि समवर्ती सूचीत टाकले. वजन व मापे, न्यायिक प्रशासन, वने व वन्यजीव संरक्षण, ठीक आहे, शिक्षण, ठीक आहे, आणि अजून एक विषय आहे आरोग्य. ठीक आहे. असे 5 विषय उचलले तिकडं टाकले. ठीक आहे. 40 कलमात दुरुस्त्या केल्या आणीबाणीच्या काळात 42वी घटना दुरुस्ती करून. कोण?
घटनेत दुरुस्ती केली. तिने जे पॉईंट मग पुन्हाच मग हिचं सरकार गेलं. ठीक आहे. ह्या आणीबाणी तिनं जबरदस्तीनं कुटुंब नियोजन केलं. जबरदस्तीनं एखाद्याला विचारही नाही तू लग्न झालं का डायरेक्ट तो सर्दी दाखवायला आला जी ताप व्हायची कणकण याला घ्या रे आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये डायरेक्ट नसबंदी. और तुझे लग्न गिग्न काही लग्न गिग्न नाही डायरेक्ट नसबंदी करून टाके. असे माया गावात 2 लोक आहे कोल्हापुरात 2 लोकांना लेकरच नाही झाले. त्याले लेकरं नाही झाले ते चेक करायला गेले 5-7 वर्षांनी त्याले डॉक्टर म्हणजे तुमची नसबंदी झाली आहे कवाची. त्याला समजलंच नाही कवा नसबंदी झाली आहे वरूनच पाठवला का त्याले. ठीक आहे असं त्याला वाटलं. त्याचं डॉक्टरनं नसबंदी केली होती आणीबाणीच्या काळात. ठीक आहे. असं आहे खतरनाक काम. तर हे जबरदस्तीनं कुटुंब नियोजन केलं ते इंदिरा गांधीच्या उरावर आलं. ठीक आहे. आणि मग या आणीबाणीच्या काळात ठीक आहे सरकार लोकांच्या मनात प्रचंड रोष होता. इंदिरा गांधी सरकार पडलं. 78ले जनता दलाचं मोरारजी देसाईचं पहिल्यांदा काँग्रेसेतर सरकार आलं. आणि त्यानं मग इंदिरा गांधीनं ज्या 44व्या 42व्या घटना दुरुस्त्या केल्या त्या खोडून काढल्या. आणि 44व्या घटना दुरुस्तीत पुन्हा लोकसभेचा कार्यकाळ आणि विधानसभेचा कार्यकाळ 5चा केला. न्यायालयीन पुनर्विलोकनाचे अधिकार पुन्हा वापस दिले. त्याच्यानंतर संपत्तीचा अधिकार का केला कायदेशीर केला. कायदा म्हणून तेवढी संपत्ती ठेवता. कलम 352 मध्ये अंतर्गत अशांतता या शब्दाच्या जागी सशस्त्र बंडाई शब्द टाकला. कोणत्या घटना दुरुस्तीनं 44वी घटना दुरुस्ती म्हणते का पंतप्रधान मंत्रिमंडळाचं लेखी प्रशस्तीपत्र असल्याशिवाय राष्ट्रपतीला राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करता येणार नाही. अशा दुरुस्त्या मग 44व्या घटना दुरुस्तीत आहे. म्हणून कंपॅरेटिव्हली पाहायची 42वी आणि 44वी तवा लक्षात राहते. समजलं का. हे समजलं का. काही प्रॉब्लेम ओके डार्लिंग ओके ओके क्या हाँ पिल्लू अरे ओके का हाँ जमन हाँ अभी 5 मिनट में टेस्ट चालू होने वाली है. ठीक है. नो सुट्टी नो कुछ. ठीक आहे. इथंच हागाचं इथंच मुताचं. ठीक आहे. तर